सप्ततीन्वय अर्थ काय? अन्वय म्हणलं तर जरा निराळ्या पद्धतीने शब्द आहे. सप्ततीन्वय हे या दशकाचं नाव आहे. बरं, तसं काही फार आहे असं नाही. त्यातल्या त्यात बाबांनी एक अर्थ सांगितला आहे. सप्ततप्ती हे सूर्याला नाव. सप्त म्हणजे 7ही दिवस, तप्ती म्हणजे जो तापत असतो. हे आपल्याला असतं असला तरी सूर्याला असतं नसतो. सूर्यासारखा तापतच असतो. तर त्या सूर्यवंशातला राम आहे. त्या रामाला मदत केलेला हनुमान आहे. सगळं रामायण हे त्या रामाचं चरित्र आहे. रामायण हे सूर्यवंशातल्या राजाचं चरित्र आहे. म्हणून त्यांनी सप्ततीन्वय असं नाव दिलेलं आहे. याच्यात निरनिराळ्यांना त्यांनी नमन केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्या आकाशाला त्यांनी महद्भूत किंवा आत्मरूप असे शब्द वापरलेले आहेत. हे 5 समास या सगळ्यांचे आहेत. समर्थांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे ना, त्यांना भरपूर स्कोप मिळाला लिहायला. एरवी पंचमहाभूतांचं वर्णन एका पॅरेग्राफमध्ये केलं जातं. इथे त्यांनी अग्नीचं स्वतंत्र, वायूचं स्वतंत्र, पाण्याचं स्वतंत्र, पृथ्वीचं स्वतंत्र असा एक एक समास म्हणजे एक एक अध्याय आहे. सुरुवातीला वाल्मिकी आपण आत्ता वाचलं, सोपं आहे ते. धन्य धन्य तो वाल्मिकी. वाल्मिकींना त्यांनी नमस्कार केलेला आहे. सुरुवातीला सुद्धा कवेश्वर म्हणलेला आहे त्यावेळेला. इथे सुद्धा कवेश्वर हा शब्द आलेला आहे. धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक म्हणजे पवित्र. सकाळी ज्याचं स्मरण करावं. पुण्यश्लोको नलोराजो पुण्यश्लोको युधिष्ठिरा असे काही राजे सांगितलेले आहेत की सकाळी उठल्यानंतर त्यांचं तुम्ही स्मरण करा. प्रातस्मरण म्हणून अनेकांच्याकडे पुस्तक असेल किंवा प्रातस्मरण म्हणून तुम्हाला गुगलवर मिळेल. तिथे त्यांनी पहिल्यांदा कुणाचं स्मरण केलं आहे? परब्रह्माचं, देवांचं, देवतांचं, निरनिराळ्या नगरींचं, नद्यांचं, सागरांचं क्रमाक्रमाने सगळं स्मरण केलेलं आहे. त्यात पुण्यश्लोक जे आहेत त्यांचं स्मरण. आता हा राजा आहेत. पुण्यश्लोक हे सगळे राजे आहेत. इथे ऋषीमध्ये तू पुण्यश्लोक आहेस. ऋषी माझी पुण्यश्लोक जयाचेने हा त्रैलोक्य पावन झाला. त्रैलोक्य म्हणजे सगळं जग, मानवजात. हे स्वर्ग, मृत्यू, पाताळ, भूर्भुव स्वाहा हे त्रैलोक्य हा विचार करायचा नाही. त्यांना म्हणायचं आहे काय? सगळं लोक, मानवजात. आणि वाल्मिकींनी ज्यावेळेला रामायण लिहिलं त्यावेळेला त्यांनी एक प्रतिज्ञोत्तर केलेलं, म्हणजे प्रतिज्ञा सांगितलेलं आहे की जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत उभे आहेत आणि नद्या वाहत आहेत यावत स्थास्यन्ति गिरया सरितश्च महीतले पृथ्वीवर तावत रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यते. तोपर्यंत रामायण कथा लोकांच्या प्रचारात राहील. इथे एक लक्षात ठेवा, नेहमी आपण शपथ वगैरे ज्यावेळेला घेतो, सिनेमात सुद्धा पूर्वी मराठी सिनेमात तर ती शपथ असायची, जोपर्यंत आकाशात चंद्र आणि तारे आहेत तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करीन. आकाश आसमान आणि चंद्र काय तारे काय, कुठे वस्ती आहे तिथे? तिथे कुठे संस्कृती आहे? आणि त्या चंद्रावर ते खड्डे आहेत, त्या खड्ड्यानं रामायण ऐकवणार? कुठल्या आपल्या सोलर सिस्टीममध्ये एकाही ग्रहावर वस्ती नाही आहे. म्हणून त्यांनी सांगतानाच सांगितलं जिथे पर्वत आहेत म्हणजे क्षेत्र आणि जिथे नद्या आहेत म्हणजे तीर्थक्षेत्र. आणि तीर्थक्षेत्र काय आहे भारतात? म्हणून जी पुराणं लिहिली 18 त्याच्यात व्यासाने अक्षरशः चप्पा चप्पा म्हणतात ना, संपूर्ण भारताचे असे त्यांनी तुकडे केलेले आहेत की प्रत्येक तुकड्यात घडलेल्या घटना आणि प्रत्येक तुकड्याचं पावित्र्य, तिथे कुठली देवता प्रमुख आहे त्या देवतेची उपासना करे. 36 पुराणं लिहिली की हो त्यांनी. 18 महापुराणं आणि 18 उपपुराणं. शिवाय इथे सह्याद्री खंड नावाचा जो एक भाग आहे पुराणाचा, त्याच्यात गोव्याचा इतिहास आलेला आहे. मग गोव्याचा इतिहास सांगताना समुद्राचा इतिहास सांगितला आहे, 2 नद्यांचा इतिहास सांगितला आहे, त्याच्या काठी असलेल्या गावांचा इतिहास सांगितला आहे. त्यावेळेपर्यंत जे राजे वगैरे होते, कारण रामायण हे महाभारताच्या आधी झालं. आणि तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला रामाने ठरवलं की लक्ष्मणाला जर आपण देहांत प्रायश्चित्त दिले म्हणून त्यांनी शरयू नदीत आत्मविसर्जन केलेलं आहे, मी लक्ष्मणाशिवाय राहू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांनी व्यवस्था लावली. त्याच्यात लव आणि कुश याच्याकडे गोवा आलेला आहे. त्यावेळेला त्यांनी दोघांनी राजधान्या वसवल्या. आणि लवस्थळी त्याला आपण आज लोटली म्हणतो आणि कुशस्थळी त्याला आपण आज कुट्टाळी म्हणतो. आपण त्याला जुवारी नाव दिलेलं आहे. इतकं खरं म्हणजे ते मांडवीला पाहिजे, इतके कॅझिनोज तिथे आहेत, इतका जुगार तिथे चालतो. जुवारी म्हणजे जुगारी, हेही लक्षात ठेवा. पण त्याला अघनाशिनी हे नाव आहे. अघ म्हणजे पाप आणि नाशिनी.
म्हणजे इथे लोक पवित्र होण्यासाठी यायचे. आणि नार्वे याला आपण पोरणे तीर्थ म्हणतो. ते पोरणे तीर्थ कशाला, पोरणे गोय म्हणूया असं झालेलं आहे. त्याच भागात जरा पुढे गेला नार्वे आहे. त्यामुळे काय ते दक्षिण काशी असं त्याचं आहे. त्यावेळेला इथे विद्वान होते, शास्त्रार्थ चालायचा. गोमंत या शब्दाचा अर्थ काय, जसा श्रीमंत तसा गोमंत, गाईच्या दुधाने अत्यंत संपन्न असलेला हा देश होता. पण काही वर्षांपूर्वी ना, आता गोमंतकाची कथा, देवकी कृष्ण नाही म्हटलं तरी त्याला 5000 वर्ष झाली ना. या 5000 वर्षात बरेच बदल झाले. आणि त्यामुळे काय झालं की इथले गोवंश यांची फार हालत झाली. अजूनही 70% दूध गोव्याच्या बाहेरून येतं गोव्यात. आणि आपण जे दूध इथे निर्माण करतो ते कसं आहे ते तुम्हाला माहीत आहे, मी सांगायला नको. आज गोमंतकातला गोवंश रस्त्यावर जास्त दिसतो. 15,000 गायी आहेत रस्त्यावर सध्या. आणि त्यांना आता मी 15,000 जबाबदारीने सांगतोय, त्यांना कानात रिंग्स वगैरे घातलेले आहेत, नंबर दिलेले आहेत, चिप्स आहेत त्या. म्हणजे कुठलं गुर कुठे गेलेलं आहे हे कळतं. हे मी जास्त वेळ घालवत नाही. पण हा गोमंतक आहे. गोमंतकाला दक्षिण काशी म्हणतात. आपण त्याला आता पूर्वेकडचं रोम म्हणतो, रोम ऑफ द ईस्ट. आणि अशीच सगळी जाहिरात होते. सध्या टुरिझममध्ये त्यांनी गोवा घेतलेला आहे. गोव्यातली निरनिराळी स्थानं दाखवतात. पण अशी स्थानं आहे की जिथे भोग आणि विलास सोडून काहीही नाही. एखादं भव्य चर्च दाखवतील आणि अगदीच चर्च दाखवले म्हणून एखादं मंदिर दाखवतील. मी काय बघितलं नाही, प्राचीन मंदिर वगैरे दाखवताना हे त्यांना खूप चांगली मंदिरं दाखवता येतील. पण बीचेसमध्ये त्यांना जेवढा इंटरेस्ट आहे तेवढा नाही आहे. हा काळाचा महिमा आहे. आपण हा बदलतोय का, आता बदलायला सुरुवात झालेली आहे. मी एकच तुम्हाला उदाहरण देतो. ज्या वेळेला रामाच्या मंदिरासाठी विटा, प्रत्येक गावात विटेचं पूजन झालं होतं. आणि त्या विटा किती कोटी विटा. आता पहिल्यांदा विटा कुठे वापरणार आहेत काही ठरलं नाही, कारण हे सगळं दगडाचं मंदिर आहे. पण बाजूला कितीतरी स्ट्रक्चर्स बांधायचे आहेत, कारण प्रत्येक विटेवर श्रीराम लिहिलेलं आहे. आणि या विटा जमा झाल्या होत्या. आणि मी महाराजांच्या पायाशी बसून सांगतो, गोव्यातल्या सगळ्या विटा आमच्या घरात एकत्र झाल्या होत्या. आणि त्या पोलिसांना दिसता कामा नये म्हणून हॉलमध्ये ठेवल्या होत्या. त्या विटांवर चादर घालून जो ड्रायव्हर रात्री 2ला आम्ही त्या नेऊन सावंतवाडीला दिल्या. तिथपर्यंत आमचं काम होतं. कारण रात्री नाही, पण पोलीस नमस्कार करत होते. त्यांना काय विचारल्यानंतर राम दिवाल विटा दाखवल्यानंतर ते नमस्कार करत होते. हा अनुभव आहे. परंतु दाखवू नका. पण रामा तो ड्रायव्हर होता, तो विटांच्या ढेगावर झोपला होता. रात्री 2ला त्याला उठवलं आणि आम्ही सावंतवाडीला त्या विटा पोचवल्या. हा इतिहास मी तुम्हाला का सांगतोय, मंदिराशी याच्या पद्धतीने महाराज मला जोडतील असं मला वाटलंही नव्हतं. त्या काळात किती निरनिराळ्या प्रकारे, अक्षरशः शेकडो मी प्रवचन नाही व्याख्यान म्हणतो, त्यावेळेला आम्ही व्याख्यान करत होतो. या राम मंदिराचा इतिहास, होणारं राम मंदिर हे भरपूर होतं त्याच्यावर. तर मुद्दा काय सांगायचा आहे, गोवा पहिल्यांदा माझ्याकडे जो मित्र आला होता तो म्हणाला की काय रे 80% कॅथलिक आहे गोवा, कारण यांनी सगळ्या रस्त्यावर क्रॉसेस उभे केलेले आहेत. त्यामुळे रस्त्याने फिरलेल्या माणसाला 80% आहे. म्हटलं तुला सांगतो, पॉप्युलेशन गोव्याचे 25% सुद्धा नाही आहे ख्रिश्चनांची, 22%, आता 20% झाली असेल. सरकार जाहीर करत नाही, कारण सरकारवर टीका होईल धर्मांतर केलं की काय परत, म्हणून बिलकुल जाहीर करत नाहीत सेन्ससच्या आकडे. पण तुम्हाला ते मिळतात ऑफिशियल फिगर्समधून. मुद्दा काय आहे की काही वर्षानंतर ज्यावेळेला हे सुरू झालं, प्रत्येक गावाने कमान उभारलेली होती. आणि लोकांनी विचारलं एवढा खर्च कसा रे, त्या पंचायतीने कमान उभारलेली आहे, रामासाठी आहे. नंतर गंगेची आपण पालखी आणली होती ना, गंगा आणली होती. भरपूर त्या काळात ॲक्टिव्हिटी होती. आणि नंतर तो म्हणाला की गोव्यात ख्रिश्चन आहेत का रे, सगळ्या गावाला कमानी, सगळ्या रस्त्याला ती बोनेर म्हणतात, ते सगळा गोवा राममय झालेला होता. आणि तेव्हापासून वातावरण बदललं की हो, आता नक्कीच बदलले. असा एकही पंथ नाही आहे जगात की ज्याचे कोणीतरी फॉलोअर्स गोव्यात नाही आहेत. अगदी बहाय नावाचा जो पंथ आहे त्याचेसुद्धा फॉलोअर्स मी तुम्हाला दाखवतो. कुठल्याही धर्माचा, कुठलाही पंथ, गोव्यात ते लोक आहेत. हे गोव्याचं म्हणलं तर वैभव आहे का, हो, पण नीट हाताळलं मात्र पाहिजे. यू हॅव टू हँडल इट केअरफुली, इंटेलिजंटली. म्हणून मला सांगायचं आहे काय, वाल्मिकीने शपथ घेतली ती पर्वत आणि नद्या यांची घेतलेली आहे. भविष्य आणि शतकोटी, भविष्य वदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे, असं दासबोधात म्हणलेलं आहे दुसरीकडे. तर त्यांनी काय सांगितलं, भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखले दृष्टी. हा लुटारू बघा, फक्त राम म्हणला आणि त्याच्यात एवढी प्रतिभा जागी झाली. शतकोटी रामायण म्हणलं जातं.
कोटीचा एक अर्थ आहे प्रकार, आणि 100 प्रकारांनी रामायण सांगितलं जातं का? तुम्हाला तुमच्या मोबाईलवर गुगलवर रॅप रामायणसुद्धा मिळेल. आता रॅप म्हणजे काय प्रकार आहे तुम्हाला माहीत आहे, ते गद्यासारखंच बोलायचं असतं, ते रॅप रामायण आहे. निरनिराळ्या प्रकारची 64 रामायणं तर आपल्या लायब्ररीत आहेत. माझ्याकडे पुस्तक आहे, त्या 64 रामायणांचा कंपॅरेटिव्ह अभ्यास, तौलनिक अभ्यास केलेला आहे. शतकोटी ही संख्या एक सांगितली, म्हणजे खूप मोठं आश्चर्य म्हणतात ते. भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखील दृष्टी, धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. कुठे ऐकू आलं नाही की एका माणसाने एवढी रचना केलेली आहे त्यावेळेला. व्यासांचं तर त्याच्या पुढचं कार्य आहे. ऐसा जयाचा वाघवेळास ऐकोनी संतोषला महेश. कारण महेशाचं आणि रामनामाचं महत्त्व किंवा संबंध आपल्याला माहीत आहे. मग विभागेले त्रैलोक्यास शतकोटी रामायण, ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. आपण जी आता आरती म्हणणारे शंकराची, त्याच्यात शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. 100 कोटी रामायण आहे. देव दानव आणि मानव यांचे प्रतिनिधी जातात, कुणाकडे जातात? शंकराकडे. की तू एवढा आनंदात कसा रे? तुझं सगळंच विपरीत आहे. काय हवामान आहे का तिथे? काही व्हेजिटेशन आहे का? नद्या आहेत का? काही नाही आहे. आणि तू तिथे कैलासावर राहतोस पण कायम आनंदात असतोस. त्याचं रहस्य काय? तो रामायण हे त्याचं रहस्य आहे. आणि रामायण 100 कोटींचं आहे. मी तुम्हाला ते वाटून देतो. आणि त्या हिशेब आपल्याला माहीत आहे की 33 कोटी तिघांना दिले, देव दानव आणि मानव. 99 कोटी झाले, 1 कोटी उरला. तर त्यांनी त्याच्यातले 33 लाख प्रत्येकाला दिले, 1 लाख उरले. मग त्यातले 33,000 33 असं करून 1 श्लोक उरला. आणि हा श्लोक कोणाला द्यायचा? त्याच्यात 32 अक्षरं आहेत. त्या 32 अक्षरातली 10 अक्षरं देव दानव मानव यांना देऊन टाकली. आणि म्हणतो 2 अक्षरं तिघात वाटता येत नाही. मला इथे एक गोव्यातला नेहमीचा प्रसंग दिसतो. पाडेल्याचे नाल म्हणून तुम्हाला माहीत आहे की नाळ तो मारतो कोयती आणि ते आपल्याला घेतो. सगळ्यात मोठे नारळ असतात ते. तसं शंकरांनी केलं काय? एवढं सगळं तुम्हाला दिलं, 2 अक्षर मी माझ्याकडे ठेवली तर काय हरकत आहे? सगळेजण मूर्खासारखं म्हणून कुणी विचारलं सुद्धा नाही कोणती 2 अक्षरं. राम ही 2 अक्षरं त्यांनी स्वतःकडे ठेवली. आणि अयन म्हणजे वणवण रखरख हे सगळी तडफड ही सगळी आपल्याला दिली. अयन म्हणजे वनवास, हे लक्षात ठेवा. आणि म्हणजे प्रवास एका अर्थाने. आणि राम स्वतःकडे ठेवून घेतला. हे ते सांगतात की पूर्वी केली दुष्टकर्मे परी पावन झाला रामनामे. नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडली. पुण्य एवढं पुण्य केलं. उफराटे नाम म्हणता वाचे मरा. आणि पर्वत फुटले पापाचे ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरते. सोपं आहे हे समजायला, अगदी सोपं आहे. पापाचे पर्वत होते ह्याच्या, ते सगळे फुटून गेले. आणि नामसुद्धा त्यांनी उलटं म्हणलं. त्या उलट्या नामातून सुलटं नाम प्रकट झालं. ही त्याची उपासना आहे. आणि त्याला उलटं नाम का दिलं होतं? कीर्तनकारांचं ऐकू नका तुम्ही, कारण ते सांगतात जनर विनोद करायला वगैरे. तो सगळ्यांना म्हणत होता ना मरा मरा मरा, एवढंच म्हणत होता म्हणून तो मंत्र दिला. तसं नाही आहे. जो असंस्कृत आहे, म्हणजे त्याला शिक्षणाचे संस्कार झालेले नाही आहेत, त्याला उलटा मंत्र दिला जातो. आणि म्हणून नारदांनी त्याला सांगितले मरा इति जप सर्वदा, मरे इति जप सर्वदा. उलटं म्हण. कारण नारदांना माहीत होतं की राम म्हणणार म राम 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 त्यातून निर्माण होणारच आहे. उफराटा मंत्र आहे. म्हणून उफराट्या नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरते. वाल्मिके जेथे तप केले ते वन पुण्य झाले. शुष्क काष्ठे अंकुर फुटले तपोबळे जयाच्या. वाळलेली वगैरे झाडं होती त्याला सुद्धा अंकुर फुटले ह्याच्या तपोबळाने. आणि असं घडतं का? नक्की घडतं. हे जे बाकीबाबांनी लिहिलेलं आहे ते आम्हाला पहिल्यांदा फक्त काव्य वाटलं. माणसाच्या जागीसाठी दाटी करत आता माड. आमच्या गोव्याच्या भूमीत तुम्ही बघा समुद्रकाठचे नारळ, कारण समुद्रकाठची हवा वगैरे नारळाला खूप चांगली आहे. पण जिथे तुमची झोपडी आहे त्याच्या भोवती जर 4 नारळ असतील तर ते नारळ गोड असतात, ते नारळ अत्यंत चांगले असतात. कारण माणसाच्या जागीसाठी दाटी करतात माडं माझ्या गोव्याच्या भूमीत. माणसाची जाग त्यांना हवी असते. मग ही जर परिस्थिती आपलीसुद्धा आहे आजची, तर वाल्मिकीच्या रामनामाने, वाल्मिकीच्या तपश्चर्याने, वाल्मिकीच्या अस्तित्वाने कोरड्या लाकडाला अंकुर फुटलेच असतील. पण त्यांना सांगायचं काय? सगळं हिरवं गार खूप छान झालं. पुढे काय झालं बघा. उपरती आणि अनुताप हे सगळ्यात 2 महत्त्वाचे शब्द आहेत. वाल्याचं आपण नेहमी उदाहरण देतो, पण हे 2 उपरती. रती कशात होती? हिंसेत होते.
रती कशात होती? लूट मारित होती. ती उपरती, उलटी रती झाली फक्त रामनामात. सगळं सोडून दिलं. मला आता संसार नको, मला मारहाण नको, मला लुटालूट नको, मला काही पूर्वीचं आयुष्यच नको. उपरती. एखादा दारुडा असतो, आम्हाला एक धडा होता चिंगी तर ती जाते जत्रेला. आधी बायको मरते कारण हा दारू पिऊन तिला असा मारतो की ती मरते. नंतर चिमणीवर त्याचं प्रेम असतं चिंगी हा. तर तो जत्रेला घेऊन जातो, दारू पितो तिथे, आणि येताना रस्त्यावर गाडी एवढी जोरात वळते की ती चिंगी फेकली जाते आणि तिला डोक्याला लागतं. सिरियस असते. आणि त्यावेळेला तो फक्त देवाला एवढंच सांगतो की चिंगीला वाचव, मी दारू सोडली. ही उपरती आहे. चिंगी वाचते, हा दारू सोडतो, हा एक चांगला जबाबदार पिता होतो. ही सगळी कथा बाजूला ठेवा. उपरती म्हणजे काय? की ज्या वेळेला मला मी करतोय ते चुकीचं आहे हे कळलं ना, ज्याच्यात मला आत्ता रती म्हणजे इंटरेस्ट आहे हे कळलं ना, उपरती. मी उलटं करतो. आणि अनुताप म्हणजे पश्चात्ताप. तो काम करत होता ते त्यांनी सोडलं आणि आत्तापर्यंत जेवण वाया गेलं, त्याला पश्चात्ताप झाला. पश्चात्ताप आवश्यक आहे, लक्षात ठेवा. आणि तो आतून आला पाहिजे. म्हणजे आय एम सॉरी, आय रिग्रेट हे शब्दातले आहेत फक्त. पश्चात्ताप वाटला पाहिजे. तेथे कैसे उरेल पाप, देहात तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. अनुग्रह खरं दुसरा जन्म असतो. वाल्याला अनुग्रह कोणी दिला? नारदांनी दिला. ध्रुवाला अनुग्रह कोणी दिला? नारदांनी दिला. प्रल्हादाला अनुग्रह तो पोटात असताना कुठे झाला? नारदांच्या आश्रमात झाला. व्यासांना भागवत लिहिण्याची प्रेरणा कोणी दिली? नारदांनी दिली. आणि संपूर्ण रामायण लिहिण्याची प्रेरणा वाल्मिकीला नारदांनी दिली. नारदांचं काय कार्य आहे? इथे कुठेही त्यांनी कळ वगैरे लावलेली नाही. त्यांनी इन्स्पायर केलेलं आहे, त्यांनी मोटिव्हेट केलेलं आहे. मुख्य म्हणजे आत जे तुमचे आहे ते व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद देतो, हे नारदांनी केलेलं आहे. आत्ता सांगितलेलं सगळी महत्त्वाची काव्य काय, सगळ्या महत्त्वाच्या घटना, चांगले भक्त काय, नारदांनी. इथे अनुग्रह केला. दुसरा जन्म झाला वाल्याचा, आणि तो दुसरा जन्म वाल्याचा वाल्मिकी. आता वाल्मिकी त्याला का म्हणता? आपण अनेकदा ऐकलं आहे. इथे पुन्हा वाचूया. वारुळास वाल्मिक बोलीचे. संस्कृतमध्ये वल्मीक हा शब्द आहे. वारुळाला वल्मीक, त्यातून निघाला वाल्मिक. आणि वाल्मिकी हे नाव नारदांनी दिलं. नारदांनी त्याला सांगितलं इथे बस आणि तू राम 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 म्हण, नाही राम राम म्हण, मी पुन्हा येतोपर्यंत हालायचं नाही. त्या भागातून नारद आले, विसरून गेले होत्या हा प्रसंग. आणि सगळीकडून रामनामाचे एकोज ऐकू येत आहेत म्हटल्यानंतर कुठून होते? तर तो वारुळातून आवाज येत होता. नारदांची जी वीणा आहे त्याचं नाव आहे महती. महती कुणाची? नारायण नामाची. त्या वीणेने त्यांनी ते वारुळ फोडलं. बघितलं तर आत एक दाढी वाढलेला तेजस्वी असा ऋषी बसलेला आहे. त्यांना उठून सांगे भो वाल्मिक, हे वाल्मिकी. वाल्मिक वारुळ रयण आपण म्हणतो ते, त्यातून तू वर आलेला आहेस म्हणून तुला वाल्मिक. ते नाव त्यांचं वाल्मिकीच झालं. आणि त्यामुळे वारुळास वाल्मिक बोलीजे, म्हणून वाल्मिक नाव साजे, जयाच्या तीव्र टिपे झिजे, हृदय तापसाचे. तपस्वी माणसांसुद्धा लाज वाटावी एवढी तपश्चर्या वाल्याने केली. धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थांचा कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. नमस्कार केलेला आहे. वाल्मिक ऋषी बोलला नसता, तरी आम्हासी कैची रामकथा. खरंच आहे, इतिहासात जसे वर्णन असतात तसं मिळालं असतं. रामायणाचं काय सामर्थ्य आहे, काव्य आहे ते, आणि त्याचे किती वैशिष्ट्य. रामायण हा विषय जर कधी कथा आणि त्याच्यातलं सौंदर्य आहे, कितीतरी निराळी शैली आहे वाल्मिकीची. आणि म्हणून तरी आम्हाचे म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. रघुनाथ कीर्ती प्रकट केली, तेणे तयाची महिमा वाढली, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. रामायण ऐकून खरंच खूप शांत वाटतं. रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयाचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. तू रघुनाथाचा मोठा असा भक्त आहेस रामाचा, तू रामायण वगैरे लिहिलेस, मी तुझा साधा किंकर म्हणजे एक साधा नोकर आहे, तुझ्या पायाशी असलेला दास म्हणे. आता सूर्यस्तवन सप्तपत्ती तुम्हाला सांगेल, सप्ततप्ती तापणारा म्हणून सूर्यन. सूर्य का महत्त्वाचा? सूर्यवंश. पहिला सूर्य आहे, नंतर विवस्वान, नंतर त्याच्यापासून ते सगळं सुरू झालं. प्रत्येक वेळा रामायणात आणि काकुत्स पुरुष पूर्ण आपण म्हणतो. हा ककुत्स हा राजा होऊन गेलेला आहे रामाच्या वंशात. रामाच्या वंशात रामापेक्षा चारित्र्यवान राजे, पराक्रमी राजे रघुराजा कसा होता. पण रामाचं वैशिष्ट्य म्हणजे वानरांच्या मदतीनं
रावणासारख्या आणि वालीसारख्या महाबलाढ्य शत्रूला, ते मानवतेचे शत्रू होते, रामाने संपवलेले. म्हणून राम महत्त्वाचा आहे. कृष्णाला काय बाजूने अर्जुन वगैरे सगळेच होते, ह्याला अंगद वगैरे होते, पण शेवटी माकडच ती ना. अंगद उड्डी मारून जातो रावणाला बघितल्यानंतर. रावणाला कोणीच बघितलेलं नाही, रामाने बघितलेलं नाही. रावणाला फक्त हनुमंतानी बघितलेलं होतं. लंकेत गेला त्यावेळेला उड्डाण केलं आणि रावणाच्या समोर जाऊन उभा राहिला. मी कोण आहे माहीत आहे का? अंगद. वालीचा, मग वाली ऐकल्यानंतर जरा घाबरतो, कारण वाली आणि रावण यांच्यात युद्ध झालेलं आहे. आणि वाली म्हणाला, मला त्रास न, मी आंघोळ करतोय या समुद्रात, आणि समुद्रावर माझा अधिकार जास्त आहे. तो माझी लंका आहे ना, समुद्राला 2 टोक आहेत, ते टोक लंकेचं आहे, इकडचं टोक किष्किंधेचं आहे, मला स्नान करू दे. वालीला एक वर मिळालेला होता. काय मिळाला होता? शत्रू जितका शक्तिमान त्याच्यात कितीतरी पटीनं ह्याचं बळ वाढायचं. रावणाला तो काखेत घेऊन गुदमरेपर्यंत प्रदक्षिणा घालतो आणि नंतर वर्णन केलेलं. ही वर्णनं रामायणात नसतात, पण राम विजय वगैरे सारखे जे कथा पुराण ग्रंथ आहेत त्याच्यात वर्णन असतात की अंगद जन्मलेला होता, अंगदाचा पाळणा होता, त्या पाळण्यावर अशी फिरणारी खेळणी होती, तर ते फिरणारं खेळणं काढलं आणि तिथे रावणाला फिरवत ठेवलं. कल्पना करा, रावण शरण आला. म्हणतो आपण काय करूया, करार करूया, मी पराक्रमी आहे, माझंही राज्य आहे, माझ्यावर जर आलं संकट तर तू मदत करायची. वाली म्हणतो ठीक आहे, माझ्यावर संकट आलं तर तू मदत करायची. म्हणून रावणापर्यंत पोचेपर्यंत वालीला आधी मारणं आवश्यक होतं. मात्र काय इकडून वालीन तिकडून रावण आणि मध्ये वानर सैन्य झालं असतं, वालीला मारणंच आवश्यक होतं, हेही लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय की धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष, मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. मार्तंड मंडळ म्हणजे सूर्य, मार्तंड सूर्याचंच एक नाव आहे. सोमा अंगी आहे लांछन, चंद्र, सोम म्हणजे चंद्र, त्याच्यावरून सोमवार, मून डे, त्याला आपण मंडे म्हणतो, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाला आपण रविवार, रवी म्हणजे सूर्य, त्याला सन डे म्हणतो ना, ते इंग्लिशाने तीच नावं स्वीकारलीत ना. रविवार आपला केव्हा आधीपासूनचा शब्द आहे, संडे नंतर आला, मून डे नंतर आला, हे लक्षात ठेवा. आपण ज्याला शनिवार म्हणतो त्याला ते सॅटरडे म्हणतात. सॅटर्न म्हणजे शनी. बऱ्याच गोष्टी आहेत, त्या महत्त्वाचा नाही आहे विषय, पण सकळ वंशामध्ये विशेष, मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. सोम अंगी, सोमा अंगी आहे लांछन, चंद्रावर काय डाग आहेत. पक्षा एका होय क्षीण, आणि तो सतत वाढत जातो हे जातो. मागे आपण गमतीने गोष्ट बघितली होती ना, आई चंद्र नागडा का गं, तो मुलगा विचारतो प्रश्न. ते म्हणतो की अरे त्याची आई त्याला अनेकदा शिंप्याकडे घेऊन गेली, पण शिंपीने मापं काढल्यानंतर शिवून देतोपर्यंत 2-3 दिवस जातीलच की रे. हां, तर व्हायला काय लागलं की आपण ज्याला शुद्ध पक्ष म्हणतो, ज्याच्यात चंद्र मोठा मोठा होत जातो, त्याला घट्ट व्हायला लागले कपडे, घालताच येणार. आणि वद्य पक्षात ते कपडे ढिले ढिले व्हायला लागले, म्हणून चंद्राला मापाचे कपडेच मिळत नाही, म्हणून तो असा आहे, तो तेजस्वी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून सांगितले की पक्षा एका, एका पक्षात तो क्षीण होतो, रवी किरण फाकता आपण कळाहीन होय, म्हणून तो अमावस्येला दिसत नाही. अमावस्येला तो आकाशात असतो, पण ज्या वेळेला सूर्य असतो त्याच वेळेला चंद्र असतो. सूर्याच्या तेजामुळे आपल्याला तो दिसत नाही, हे लक्षात घ्या. वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्र यंत्र नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने, सूर्यावीण बापुडी. सूर्य पाहिजे या सगळ्या गोष्टीला. आपण जो दिवा पेटवतो तो सूर्याचाच अंश आहे की. या पृथ्वीवर जो प्रकाश आणि तेज सगळं सूर्यापासून आलेलं आहे. अगदी बारीक म्हणायचं तर पृथ्वीच सूर्यापासून आलेली आहे की नाही. म्हणून अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता, सगळ्या प्राण्यांचा वस्तूंचा आश्रय मी आहे, असं सूर्य म्हणजे असं तो स्वतः सांगतो भगवान कृष्ण, की मी सूर्य बनून सगळ्या प्राणांचा आश्रय आहे, आणि मी चंद्र बनून सगळ्या वनस्पतीतला रस आहे. सोमो भूत्वा रसात्मका, हे पुढे सांगितलेलं आहे. पुढे गंमत बघा, रवी किरण फाकता आपण कळाने, आपण म्हणजे सोम चंद्र, पण चंद्रवंश हा पुढचा वंश आहे. पांडव वगैरे चंद्रवंशातले आहेत, हा कृष्णसुद्धा चंद्रवंशाचा आहे. म्हणून म्हणतात ना की हे महाभारत आहे ना, तो चंद्रवंशाचा इतिहास आहे, आणि रामायण हा सूर्यवंशाचा इतिहास आहे. सूर्याचे वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्र यंत्र नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने, विधाते ने विधाने, सूर्या वेण बापुडी.
सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चले सूर्य विना. सूर्य आपल्या शरीरात कुठे, तर डोळ्यात शिव सूर्य आहे, मनात चंद्र आहे, आकाश कानात आहे, असंच निर्णय आहे. गंध आहे पृथ्वीचा, तो नाकात आहे, आणि स्पर्श सगळीकडे पसरलेला आहे. म्हणून सूर्याचं अधिष्ठान डोळे आहेत आपले. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चले सूर्य विण. उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व नसता देहाचा घात होय. हे समर्थांचं लॉजिक आहे ना, अगदी कॉमन असतं. चंद्राचा प्रकाश थंड आहे, पण शरीर थंड झालेलं चालेल. उष्ण आहे म्हणूनच जिवंत आहोत आपण, सूर्यामुळे जिवंत आहोत, चंद्रामुळे नाही आहे. चंद्रामुळे आपण रसिक आहोत, रसपूर्ण आहोत, पण सूर्यामुळे आपण जिवंत आहोत. पुढे सांगितलेलं, हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीचा अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गभस्ती आताही आहे. जे हालचाल श्वास घ्यायला लागले, वारा वगैरे, त्याच्या आधी सूर्य आहे. सूर्यवंश म्हणतात. रामाच्या आधी सूर्य आहे ना, हां, रामाच्या आधी कृष्ण आहे, राम कृष्णाच्या आधी आहे, म्हणजे कृष्णाच्या आधी सूर्य आहे ना, म्हणून सगळ्याच्या आधी सूर्य आहे हे ते सांगतात. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गभस्ती. गभस्ती म्हणजे सूर्य. हा जरा निराळा शब्द आहे, पण गभस्ती लक्षात ठेवा. गभस्ती म्हणजे सूर्य. ऐसा हा सविता सकळांचा. सविता म्हणजे प्रसविता, हां, हे लक्षात ठेवा. सविता हे नाव आपण इकडे मुलीला देतो, पण उत्तर भारतात सविता बॅनर्जी, सविता पुरुषाची नाव आहे, सविता. म्हणून सविता म्हणजे प्रसविता. तत् सवितुर्वरेण्यम, सूर्याला सविता म्हणलेलं आहे, आणि तो प्रसविता. हे सगळं विश्व आपण जे म्हणतो, म्हणजे आपली सोलर सिस्टम, हे त्यांनी प्रसवलेली आहे. म्हणून सविता हा सकळांचा. त्यांनी दिवस नसता अंधकार, सर्वासी न कळे सारासार, दिवसे विण तष्कर का दिवा भीत. हे घुबड पक्षी, सगळीकडे दिवस आहे ना, म्हणून हा सगळा व्यवहार चालू आहे. दिवस नसेल तर ते कुणाला चांगलं आहे, घुबडांना आणि तष्कर म्हणजे चोरांना. मराठीत एक म्हण आहे, चोराच्या मनात चांदणे. चांदणे, चोरांना बिलकुल न आवडणारी तिथी म्हणजे पौर्णिमा. आपण सुद्धा बाहेरचा एक दिवा लावून जातो की नाही, हां, सगळ्यात त्यांना आवडती तिथी अमावस्या चोरांना आणि घुबडाला. घुबड ह्याला अंधळा, त्याला दिवाभीत म्हणतात, म्हणजे घुबडाला. पण बाकीच्यांना नाही. मी तुम्हाला मागे एक गमतीदार डिबेट आमच्या शाळेत झालेलं सांगितलं होतं. सूर्य श्रेष्ठ का चंद्र श्रेष्ठ. त्याने सूर्याची कितीतरी पॉईंट्स आहेत की हो. चंद्र हा आधीचाच उष्ण आहे ना, चंद्राचा प्रकाशच सूर्याचा प्रकाश आहे, चंद्राला स्वतःचा प्रकाशच नाही आहे. तो सूर्यवाल्यांनी जिंकली. नंतर तो मॉडरेटर होता, त्यांनी सांगितलं कुणाला उत्स्फूर्त बोलायचं आहे का, पण त्याला काही मार्क्स वगैरे नाहीत, आमचा रिझल्ट तयार आहे, पण कुणाला बोलायचं का. एक पोरगं उठलं, म्हटलं अरे हा एकच वाक्य, पण हा काय बोलेल, काही बोलेल ते. अशी आमच्या शाळेत काही पोरं होते, असतात प्रत्येक ठिकाणी. तो काय म्हणाला, तुम्ही काय सूर्याचं कौतुक करता, दिवसा प्रकाश असतोच की, रात्री अंधार असतो, म्हणून चंद्र जास्त महत्त्वाचा आहे. आता दिवसा प्रकाश असतोच की. लोकांनी टाळ्या वाजवल्या, आणि काही क्षण जजेसनाही वाटलं की किती चांगलं आर्ग्युमेंट आहे, कोणीच केलेलं नाही आहे. तुम्ही सूर्याचं कौतुकच करू नका. दिवसा प्रकाश असतोच, रात्री अंधार असतो, चंद्र रात्री प्रकाश देतो, म्हणून चंद्राचं कौतुक करा. चंद्र सूर्यापेक्षा श्रेष्ठ. मुलांनी उभ्या राहून टाळ्या वाजवल्या, आणि टाळ्यांवरून जर जजमेंट झालं असतं ना, तर त्यांनी जिंकलं असतं. तसा प्रकार आहे हा. म्हणून उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा. उष्णत्व नसता म्हणजे टेम्परेचर शरीराला आहे ना, उष्णत देहाचा घात होय. नंतर दिवस नसता अंधकार, सर्वासी न कळे सारासार, दिवसे विण तष्कर का दिवा भीत म्हणजे घुबड. ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होय रघुनाथाचा, अगाध महिमा मानवी वाचा काय म्हणून वर्णावे. मी मानवी भाषेत काय वर्णन करणार आहे. अगाध महिमा आहे सूर्याचा, आणि सूर्यवंश आहे, सूर्याचं कौतुक आहे हे. रघुनाथाचा समुदाव, तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व, वाग दुर्बळ मी. माझी वाणी दुर्बल आहे, मी काय वर्णन करणार आहे. सगळे जे रघुराजे आहेत रघुवंशातले, ते सूर्यामुळे आहेत, कारण सूर्य आदिपुरुष आहे, त्यांचा उगम आहे. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. आपण मराठीत गमतीनं म्हणतो सूर्यवंशी.
म्हणजे आपण म्हणतो सूर्य उगवल्याशिवाय हा उठत नाही, असं नाही. तो ज्यावेळेला उठतो त्यावेळेला त्याचा सूर्योदय असतो. 10ला उठला तरी 10ला सूर्योदय आहे, तसं नसतं. सूर्यवंशी म्हणजे सूर्याच्या आधी उठणारा. आणि सूर्याला, उगवत्या सूर्याला नमस्कार करण्यासाठी आपण लवकर उठतो. सूर्य दिसावा म्हणून टेरेसवर, आता त्यावेळेला पूर्वी टेरेसेस नव्हता, रस्त्यावर वगैरे फिरायला जातो. ह्यामुळे आरोग्य वाढतं. म्हणून त्यांनी सांगितलं ना, सगळी पापं नष्ट होतील, पुण्य लागेल सूर्याला नमस्कार केला तर हा त्याचा अर्थ आहे. सकाळी लोक फिरायला जातात, सूर्योदयापूर्वी जातात, सूर्योदयानंतर येतात. तो सकाळचा प्रकाश, त्यावेळेचं ते वातावरण, हवेतला त्यावेळेला असलेला ओझोन, या सगळ्या गोष्टींचा हॉर्मोन्सवर परिणाम होतो. आणि शांतीचे म्हणून जे काही हॉर्मोन्स आहेत ते डेव्हलप व्हायला सकाळचं फिरणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि मागे तुम्हाला सांगितलं होतं, आपल्यापैकी रोज फिरायला जाणारे जर कोण असतील तर एका तासाला 3 किलोमीटर समजा तुम्ही चालताय, तर शेवटी 3 तासात 1 किलोमीटर, मी प्रमाण सांगतोय, 3 तास कोण चालणार आहे? 3 तासात 1 किलोमीटर म्हणजे 180 मिनिटात. बघा तुम्ही हिशेब करा, तुम्ही फार स्लो चालायला पाहिजे. 1 किलोमीटर म्हणजे इथून तिथे 3 तास मी चालणार आहे. म्हणजे एक एक पाऊल मग इकडे बघेन, तिकडे बघेन, वरती बघेन, आजूबाजूच्या निसर्गाचं, त्यामुळे मी शांत होईन. त्यामुळे जितकं हिरवा रंग बघा, आकाशाचा निळा रंग बघा, हे आपल्याला सूदिंग कलर्स आहे. हे डार्क येलो, डार्क रेड, ह्या कलर्स आहेत ना, डोळ्यावर मारतात. आपण म्हणतो ना, बऱ्याच वेळेला घरांनाही दिलेले असतात रंग, डोळ्यावर मारतात ते रंग. पण ग्रीन आहे, ग्रीनच्या शेड्स आहेत, ब्लू आहे, हा सगळे रंग हे असीमतेचे रंग आहेत, अनंततेचे रंग आहेत. हा असीम पाणी आहे, असीम आकाश आहे आणि असीम निसर्ग आहे, हे रंग आहेत. म्हणून त्यांनी सांगितले. आता अग्नी निरूपण. अग्नी, धन्य धन्य हा वैश्वानर. वैश्वानर म्हणजे अग्नी नाही, आपण मधलं वाचाय, हां नाही, पृथ्वी स्तवन निरूपण. धन्य धन्य हे वसुमती. वसू माहीत असतील तुम्हाला, 8 दिशांना 8 वसूंचं राज्य आहे. पूर्वेकडचा एक वसू आहे, पूर्व वसू म्हणा, पश्चिमे 8 दिशा आहेत, त्या प्रत्येक दिशाला एक स्वामी दिलेला आहे. अनेक मंदिरावर अष्टदिक्पाल वगैरे मूर्ती असतात ना, 8 दिशेने 8 जण बसलेले असतात, ते वसू आहेत. आणि म्हणून वसूनी धरलेली म्हणून वसुंधरा, वसूनी धारण केलेली म्हणून वसुधा, आणि वसूंची असलेली वसुमती, ही आपल्या पृथ्वीला नावं आहेत. पृथ्वीचं वसुमती एक नाव आहे. धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगो किती, प्राणीमात्र तितुके राहती हिच्या आधारे. हे लक्षात घ्या, हिचे आधारे सगळे प्राणीमात्र. अगदी झाडावर जरी घरटी बांधून राहत असतील तरी झाड जमिनीतच असतं ना, सगळं असते. त्यामुळे अंतरिक्ष राहती जीव, तोही पृथ्वीचा स्वभाव, देहे जड नसता जीव कैसे जगती. जाळीती, पोळीती, कुदळीती, नांगरीती, उकरीती, खणती, मलमूत्र तिजवरी करीती आणि वमन. ओकतो आपण पृथ्वीवर, मलमूत्र विसर्जन पृथ्वीवर, हे सगळं करतो. पण तरीसुद्धा ती पृथ्वी एक दाणा पेरलं, हजारो दाण्यांची कणसं आपल्याला देते. आपण कुदळतो, कोण काय मारतो, जाळतो, काय किती किती सांगितले, हे सगळं आपण करतो, तरीसुद्धा ती महत्त्वाची आहे. नासके कुजके जर्जर पृथ्वी विण कैची ठार, देहांतकाळी शरीर तिजवरी पडे. पुरात जाळा, राख काय वगैरे सगळे तिच्यावरच पडायचं ना. बरे वाईट सकळ काही पृथ्वी विण ठार नाही, नाना धातू द्रव्य तेही भूमीचे पोटी. नाना रत्ने हिरे परिस, नाना धातू द्रव्यांश, गुप्त प्रकट कराव्यास पृथ्वी विण नाही. आवरण उदके अपार, त्याचा कोण, आवरणोदक म्हणजे समुद्र, सगळे आजूबाजूने असलेले, त्याचा कोण जाणे पार, उदंड दाटले जळचर असंभाव्य मोठे. आता शेवटी समुद्र असला तरी त्याचा तळाला पृथ्वीच आहे की नाही. पृथ्वीनंच पाणी धारण केलेलं आहे, पृथ्वीनं जमीन धारण केलेली आहे, पृथ्वीनं झाडं धारण केलेली आहेत, आणि पृथ्वी सगळ्या प्राण्यांना धारण करते, म्हणून तिचा मोठेपण आहे. बहुरत्ना हे वसुंधरा, बहुरत्ना वसुंधरा, ऐसा पदार्थ कैसा दुसरा, अफाट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे. आपल्याला बघा ना, आकाशात कुठली रत्न मिळतात, आपल्याला काही नाही मिळत. पाण्यात कुठली रत्न मिळतात, समुद्राच्या तळाशी जी मिळतात ती पृथ्वीवरचीच आहेत. शिंपल्यातले मोती ते पाण्यामुळे तयार होत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून काय, ही सगळी बहुरत्ना वसुंधरा,
वसुंधरा म्हणजे पृथ्वी. इतकी निरनिराळी रत्न आहेत, निरनिराळी आपल्याला प्रेशस स्टोन्स म्हणतो, हे सगळे आपण काढतो, धातू आहेत सगळे निरनिराळे. नाना धातू द्रव्यांश गुप्त प्रकट करावे असं पृथ्वी विण नाही. आवरण लोकते अपार त्याचा कोण जाणे पार. उदंड दाटले जळचर असंभाव्य कोठे. तुम्हाला आता सगळंच तुम्ही जरा गुगलवर जर बघितलं ना, हिमालयापेक्षा उंच पर्वत समुद्रात आहेत. एवढी जी आपली जी सृष्टी आहे त्याच्यापेक्षा मोठी सृष्टी समुद्रात आहे. समुद्रात जर तुम्ही बघाल निरनिराळ्या प्रकारचे प्राणी, तर पृथ्वीवर हत्ती वगैरे आपल्याला मोठे वाटतात, ते व्हेल वगैरे सोडा त्याच्याहीपेक्षा खूप मोठे प्राणी आहेत. आणि आता परवाच यांनी सांगितलं की आपल्या सागराच्या तळाशी आणखीन दुसरा सागर आहे. हो, म्हणजे तिथे क्रस्ट आहे ना पृथ्वीचा, त्या पृथ्वीचा जो थर आहे त्याच्यावरती सागर आहे ना, त्याच्या खाली दुसरा सागर आहे. तिथे तर केवढी जलचर आहेत. हे सगळं तुम्हाला तो अफाट आहे. म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड हे सुंदर वर्णन आहे. इथे काय सांगितलेलं आहे? नाना वल्ली नाना पिके देशोदेशी अनेके पाहो जाता सारख्या सारखे एकही नाही. किती निरनिराळी पिकं असतात, किती निरनिराळी फळं असतात, एकासारखं दुसरं फळ नाही आहे. इतकी व्हरायटी, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, व्हरायटी म्हणतो, ही पृथ्वीमुळे. गड कोट नाना नगरे पुरे पट्टणे मनोहरे. पट्टणे म्हणजे पाटण शहर, पुर म्हणजे सुद्धा गाव. पुरे पट्टणे मनोहरे सकळा ठाई जगदेश्वरे वस्ती कीजे. सगळीकडे परमेश्वर आहे. असंभाव्य हे जगती जीव किती एक जाती. नाना अवतार पंगती भूमंडळावरी. हे जे अवतार झाले सगळे ते पृथ्वीवरच झाले ना, हे सगळं त्यांनी वर्णन करताना रामदासांच्या चरित्रातला एक भाग सांगितला पाहिजे. त्यांना हे कुठे दिसत होतं? कोण सांगत होतं त्यांना? कुणी वाचलं होतं? 12 वर्ष ते फिरत होते भारतात. त्यांनी जे निरनिराळे प्राणी बघितले, त्यांनी ज्या निरनिराळ्या वनस्पती बघितल्या. आता आपण जर वाळवंटात गेलो तर तिथल्या वनस्पती काही आपल्या ह्याच्यात नसतात. म्हणून विचार करूया, हे सगळं त्यांनी बघून, हे सगळं त्यांनी अनुभवून लिहिलेलं आहे. ते फिरले, 12 वर्ष फिरत होते. नद्यांचा काठ काय, अरण्य काय, आणि अगदी हिमालयापर्यंत ते गेलेले होते. म्हणून सांगितलं की हे सगळं वर्णन आहे. कित्येक भूमी माझी म्हणती शेवटी आपणची मरून जाती. कित्येक काळ होता जगती जैसी तैसी. हे सगळे रामकृष्णही आले गेले, शिवाजी महाराज, विवेकानंद आले गेले. पृथ्वी आहे ना. म्हणून मातीवर चढणे एक नवा थर अंती. ही सुंदर कविता आहे. भांडतायत दोघंजण. एक म्हणतो माझ्यासारखा उंच कोणी नाही, दुसरा म्हणतो माझ्यासारखा आडवा नाही, मी किती सुंदर आहे. कुतुब मिनार आणि ताजमहाल. भांडतायत दोघंजण. मी भव्य आहे, अरे म्हणतो मी सुंदर आहे. माझं रिफ्लेक्शन सगळं झाल्यानंतर झालं तुमचं, आता माझं ऐका. कोण बोलते? पृथ्वी. तुम्ही दोघेही शेवटी पडणार आहात. आणि माझ्यावर एक नवीन थर कुतुब मिनारचा आणि एक नवीन थर ताजमहालचा. मातीवर चढणे. हा शिवाजी महाराज गेले, सगळे विवेकानंद गेले, शेवटी त्यांचा एक नवीन थर मातीवर चढणार आहे. हा दुसरा कबीर म्हणतो की माटी कहे कुम्हार को तू क्या रोन दे मुहे. आता मला तू तोडवतोयस, एक दिन ऐसा आएगा मैं राहून दूंगी तो हे. शेवटी तू माझ्याच पोटात येणार आहेस. आज अगदी तुडव, मडकी तयार कर, चिखल तुडव, हे सगळं कर. हे तुझं कौतुक आहे. तू माझा मुलगा आहेस. मुलगा जसा आईला जन्मापूर्वी आतून आणि जन्म झाल्यानंतर बाहेरून लाथा मारतो, तसं तू मला तुडवतोयस. तू माझा मुलगा आहेस, हे लक्षात ठेव. एक दिन ऐसा आएगा मैं राहून दूंगी तो हे. तू माझ्या पोटात येणार आहेस, एक नवा थर अंती. हे सांगितलेलं आहे. कित्येक भूमी माझी म्हणते. जमीन आपली कशी हो, लक्षात ठेवा. आता हे आम्ही जर म्हणलं तर आम्हाला एकही इंच जमीन आमची नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आम्हाला म्हणणं सोपं आहे. पण जमीन असलेल्यांना एकाव, म्हणजे ज्याच्याबरोबर मी गोव्यात माझे गॉडफादर म्हणा, त्यांची ही दृष्टी आहे की जमीन माझ्या पूर्वजांची असली तरी मी जमिनीवरचा हक्कच सोडलेला आहे सगळा. त्याला ते पै सांगत होते मणिपालचे, अहो काही इतकी कोटी कोटी रुपयांची जमीन आहे तुमची, काही लाख या, तुम्हाला 2 मुली आहेत, त्यांच्यासाठी जमिनीचा व्यवहार मी करणार नाही. जमीन ही परमेश्वरावर त्यांचा विश्वासच नव्हता, म्हणून मला ते जास्त आवडायचे, हेही लक्षात ठेवा. चांगली व्हॅल्यूज असलेला माणूस होता. शेवटपर्यंत त्यांनी जमिनीचे पैसे घेतले नाहीत आणि सगळी जमीन, ग्राउंड वगैरे केवढं आहे बालभारतीचं वरचं. ते म्हणाले घर तुम्ही बांधलेलं आहे जिथे तुम्ही राहत होतात. नाही म्हणाले, घर इथे जो मुख्याध्यापक त्याला राहायचं असेल तर त्याला सगळं देऊन टाकलं. त्यांची तेच होते की जमिनीवर कसली मालकी आली आहे तुमची,
तुम्ही निर्माण केली आहे. मग आपण कुठेतरी कागदोपत्री माझी जमीन असते हे लक्षात ठेवा ना. कागदोपत्री 7/12चा उतारा वगैरे आपण काहीतरी म्हणतो. हल्ली काय म्हणतात इन्व्हेंटरी वगैरे सगळं करून जमीन तू कशी तयार केलेली आहे म्हणून म्हणतात माझी माझी जमीन म्हणतात आणि शेवटी जमिनीवर पडून मरून जातात. कित्येक भूमी माझी म्हणती शेवटी आपणची मरून जाती. कित्येक काळ होता जगती जैसी तैसी. जगती म्हणजे पृथ्वी. ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काय द्यावी उपमा. ब्रह्मादिकापासून आम्हा आश्रयोची आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा शेवटी आश्रय पृथ्वीचाच आहे. आपल्या आत्म्यामठात नाही शेषशाही भगवानाच्या. अरे पण शेषशाही कुठे सागराच्या तळाशी आहे ना. सागराचा तळ म्हणजे पृथ्वीच आहे ना. शेवटी पृथ्वीच आधार आहे सगळ्या देवांचा. पृथ्वीच आधार आहे सगळ्या घटनांचा. पृथ्वी नाही तर जीवन नाही. मगाशी काय म्हणत होते सूर्य नाही तर जीवन नाही. आता पृथ्वी नाही तर जीवन नाही. आता जीवन नाही तर जीवन नाही. जीवन म्हणजे पाणी. आता पाणी आहे. आप निरूपण. आप म्हणजे पाणी. आता सकळांचे जन्मस्थान सकळ जीवांचे जीवन जयासं आपो नारायण ऐसे बोलिजे. पाणी म्हणजे नारायण आहे. सकळ जीवांचे जन्मस्थान हे लक्षात ठेवा. त्याने ऐकलेलं आहे की काही टेक्स्टबुक वाचलेली नाहीत. त्याने सगळा जीव जन्मलेला आहे कुठे पाण्यात. त्याने काय वाचलं असेल पुराण जरी वाचलं तरी पहिला मत्स्यावतार आहे. मासा तो पाण्यात जन्मला म्हणून सांगितले सकळ जीवांचे जन्मस्थान सकळ जीवांचे जीवन जयासं आपो नारायण ऐसे बोलिजे. पृथ्वीचा आधार आवरणोदक. आता पृथ्वी आहे. पृथ्वीचा आधार पाण्याचा आधार पृथ्वी आहे पण पृथ्वीचा आधारही पाणी आहे. आता मंगळावर वगैरे पाणी आहे. मंगळावर पाणी होतं म्हणजे आता तो संशोधन चाललेलं आहे. पाणी नाही तर पृथ्वीवर काय होणार आहे हो. पृथ्वी सगळी बॅरन ओसाड बनून जाणार आहे. म्हणून पाण्याचा आधार पृथ्वीला आहे आणि पृथ्वीच जर नसती तर पाणी राहिलं असतं कुठे. म्हणून पाण्याचा आधार पृथ्वीला आहे. पृथ्वीचा आधार आवरणोदक. आवरणोदक म्हणजे सागर. सप्तसिंधूचे सिंधोदक. नाना मेघींचे मेघोदक. मेघांचे पाहिजे मेघींचे म्हणले भूमंडळी चालले. नाना नद्या नाना देशी वाहत मिळाल्या सागराशी. लहान थोर पुण्यराशी अगाध महिमे. पुण्यराशी आहेत लहान थोर. प्रत्येक नदीला पुण्य म्हणलेलं आहे. सरिता म्हणलेलं आहे. लोकमाता म्हणलेलं आहे. देवता म्हणलेलं आहे. आपण गजानन महाराजांच्या जी नर्मदा मी ओंकार कोळ्याची कन्या वगैरे ती सांगते ना. म्हणजे प्रत्येक नदीला एक देवता मानलेली आहे. आणि याच नद्या भक्ती तिच्या सखी होऊन भक्ती परत परत मूर्छित होते. तिला पाणी घालून त्या हे करतायत सावध करतायत. कारण भक्तीला वाईट काय वाटतंय. माझी 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य म्हातारी झालेले आहेत. कोणत्याही क्षणी ते मरतील आणि मी निपुत्रिक होईन. हा भागवताचा श्लोक आहे. हे भागवताची महात्म्य कथा आहे. ही कथा महात्म्य कथा सांगितली जाते आणि पुढे भागवत ज्या पद्धतीने सांगितलं जातं त्याला तसा काही अर्थ नाही आहे. जर महाराजांची इच्छा असेल तर 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर वांतेला भागवत असेल. पण भागवत म्हटलं की लोकांना भागवत नाही. भागवत सप्ताह नाही. भागवताच्या कथांवर आजच्या जीवनाच्या अंगानं सहचिंतन अशी ती 7 दिवसांची. आणि तेच 7 दिवस का पंचांगात लिहिलेलं आहे ना. भागवत आरंभ आणि भागवत समाप्ती. कारण का त्यावेळेला नवमी त्यावेळेला शाप मिळाला कोणाला आमच्या परीक्षिताला. आणि पौर्णिमेच्या दिवशी परीक्षिताचा शेवटचा दिवस होता म्हणून तो सप्ताह आहे. तो सप्ताह वांतेला व्हावा. भागवत सांगितलं जावं अशी इच्छा आहे. बाकी सगळं महाराजांचं. 12 ते 18 हे 7 दिवस सांगून ठेवतो तुम्हाला. संध्याकाळीच असेल जसे 7 ते 9 आपली असतात. हे जरा अर्धा तास जास्त कारण मध्ये अर्धा तासाचा ब्रेक देऊन आपण लोकांना काहीतरी इच्छा आहे काहीतरी द्यावं. जे येतील त्यांना फार येत नाहीत पण येतात सुद्धा. आमचा आत्तापर्यंतचा अनुभव खूप चांगला आहे. 70-80 माणसं असतात वांतेला. आठवडाभर असेल तर आठवडाभर येतात. म्हणून पण तुम्हाला आत्ता मी फक्त सांगितलं आहे. हा कार्यक्रम अजून फायनलाइज झालेला नाही. म्हणून नाना नद्या नाना देशी वाहत मिळाल्या सागराशी. लहान थोर पुण्यराशी अगाध महिमे. कूप बावी. बावी म्हणजे नद्या. सरोवरे उदंड तळी. उदंड तळी थोर थोरे निर्मळे उचंबळती नीरे नाना देशी. तीर्थे एकाहून एक महापवित्र पुण्यदायक अगाध महिमा शास्त्रकारक बोलवणी गेले. शास्त्रकार प्रत्येक नदी पवित्र आहे. आपण काय करून टाकले नाही. सगळ्यात मांडवीवर जो सगळ्या प्रकारांनी बलात्कार होतो आत्ता चालू आहे ना. 24/7 कॅझिनोज आर गोईंग ऑन. कॅझिनोचं घाण पाणी कुठे सोडतात हो.
ते कुठेतरी एक दाखवतात, पण तरी बऱ्याचसं सगळे काय मूत्र वगैरे सगळं ते मांडवीचा जर तुम्ही सॅम्पल घेतलात ना तर ते टेस्ट ट्यूब काचेची फुटून जाईल, इतकं घाण पाणी असेल ते. आपण आपल्या आईवर बलात्कार करतो, ही जाणीवच नाही कोणाला. माता आहे ती, आणि किती सुंदर सागर संगम वगैरे सगळं केलेलं आहे. पण त्याच्या अलीकडे नदींवर काय. मी तुम्हाला परत सांगतो, मी पूल आला की आम्ही भीमरूपी म्हणायला सुरुवात करतो. ज्यावेळेला फोंड्याहून तिकडे येतो, सगळ्यात सुंदर आत्तासुद्धा जर गेलो तर हनुमंताचं मंदिर दिसतं. ते हनुमंताचं मंदिर भीमरूपी संपेतपर्यंत आम्ही प्रार्थना करतो, हनुमंता ही लंका आहे रे, हे सगळे कॅझिनोज म्हणजे लंका आहेत. तिकडे सोन्यासारखे लाखो कोटी रुपयांचे व्यवहार रोज होतात. ये रे हे एकदा जाळून टाक रे, असं आम्हाला वाटतं. आणि काय होणार आहे त्यांनी, काही लाखांचं कोटींचं नुकसान होऊ दे की. सगळं पैशातच मोजायचं आहे का. त्रास तर सगळ्यांनाच त्रास होईल. सगळ्यांचे पगार अर्धे झाले, सगळ्यांचे पगार अर्धे झाले, तेवढी स्वस्तही होईल, लक्षात ठेवा अगदी. पण आपल्याकडे ते करायचंच नाही आहे, आपल्याला जमणारच नाही आहे. मी मागेही तुम्हाला म्हटलं होतं जाऊ दे विषय वाढेल म्हणून. सुंदर संधी होती कोविडच्या काळात शिक्षकांचे पगार त्या काळापुरते अर्धे करण्याची. लॉकडाऊन होतं, तुम्हाला ट्रान्सपोर्ट नाही आहे, तुम्हाला कॅन्टीन नाही आहे, तुम्हाला सेल्स नाही आहेत निरनिराळे, ज्याच्यावर तुम्ही उगीच नको तेवढा खर्च करता. केलं नाही सरकारने, करायला पाहिजे होतं. पण जाऊ दे, आता इथून पुढे आल्यानंतर कोण ऐकणार आहे तुमचं. त्यावेळेला पूर्ण पगार दिला होता मला, काहीही काम न करता, आणि नंतर थातूर मातूर ऑनलाईन आम्ही काहीतरी शिकवलं. खूप चुकीचं आहे ते. पण इथे लक्षात घ्या, एकाहून एक तीर्थ महापवित्र पुण्यदायक हा आपला देशाचा महिमा आहे. देशाचा महिमा हे सध्या जे ब्युटी स्पॉट्स अँड टुरिस्ट स्पॉट्स दाखवतात ती कल्चरच नाही आहे आपली. तुम्ही हे गुरळी म्हणजे चूळ टाकू नका नदीत म्हणून सांगितलेलं आहे. मूत्र विसर्जन तर करूच नका नदीत आंघोळ करताना, पण नदीची चूळ घेतली तर बाहेर येऊन थुंका, इतकं स्पष्ट त्यांनी दासबोधात सांगितलेलं आहे. आणि त्या काळात एकीकडे तिला माता म्हणायचं आणि तिचेच चुळा थुंकायच्या, दात वगैरे घासायचे. हे करू नका. बघूया आपल्याला. म्हणून आता पुढे येईल ते नाना तीर्थांची पुण्योदके, नाना स्थळोस्थळी शीतलोदके, तैसीच नाना उष्णोदके ठाई ठाई. आपल्याकडे जवळ गरम पाण्याचे झरे कुठेच सांगा बरं. एका दिवसात जाऊन येता येतं. हा राजापूर म्हणतात ना, राजापूर दूधपापेश्वर वगैरे, तिथे सल्फरचे झरे आहेत गरम पाण्याचे. एकदा कधीतरी जाऊन यायला काही हरकत नाही आहे, छान. आणि ते स्किन डिसीजला खूप चांगले, कारण सल्फरच आहे ना ते. म्हणून हिमालयात आहे तर इथे थंड आहे पाणी आणि इकडे गरम पाणी आहे. तर तिथे मग कथा आहेत की शंकराचार्याने आपला चिमटा मारला आणि सांगितलं की मला थंडीत सहन होते, पण तुम्ही जर इथे राहून सेवा करणार असाल शंकराची, बद्री विशाल म्हणजे नारायणाची, तर तिथे मी गरम पाण्याची, गरम म्हणजे उकळतं पाणी आहे ते, गंमत आहे ते. तर तीर्थे का नाना तीर्थांची पुण्योदके झालं. नाना वल्लीमध्ये जीवन, वल्ली म्हणजे वेली, वेलींचा रस, फळांचा रस हे पाणीच आहे ना शेवटी. नाना वल्लीमध्ये जीवन, नाना फळी फुली जीवन, नाना कंदी म्हणजे कंद, मुळी म्हणजे मुळं. आपण म्हणतो ना की बटाटा हा कंद आहे आणि रताळं स्वीट पोटॅटो हे मूळ आहे. कॅरेट, रॅडिश मूळ आहे, मुळं आहेत ते. म्हणजे मी सायन्समधलं सांगतो आहे, रूट अँड स्टेम त्या अर्थी. पण असू दे. नानावल्य आता काय सांगितले, क्षारोदके सिंधोदके, विष्णोदके विशोदके पीयूषोदके, नाना स्थळांतरी उदके नाना गुणांचे. आता क्षारोदके आहे ना ते खरं क्षीरोदके आहे. हे 7 समुद्र सांगितलेले आहेत. एक आहे क्षीरसागर, एक आहे सिंधुसागर, एक आहे विष पाणी विषारी आहे, पीयूष एक अमृतासारखं आहे, नाना स्थळींचे उदके नाना गुणांचे, नाना मुक्त फळांचे पाणी. आता हे पाणी म्हणजे कुठे आहे हो. मोते असताना पाणीदार मोते. आपण शब्द माहीत आहे त्याचे डोळे काय पाणीदार आहे. तलवारीचं काय पाणी आहे, धार. तलवारीला जरा पाणी काढ. म्हणून त्या पाण्यापासून अग्नी, तेज आपण म्हणतो ना निर्माण झालं, ते तेज. तेज म्हणजे अग्नी आहे. इथे काय सांगितलेलं आहे, नाना मुक्ता फळांचे पाणी म्हणजे मोत्यांचे पाणी, पाणीदार मोती. नाना रत्नी तळपे पाणी, रत्नांच्यात पाणी म्हणजे तेज आहे. नाना शस्त्रांमध्ये पाणी, तलवारीची धार तुम्हाला सांगितलं. नाना गुणाचे. आता शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद हे सगळे आपल्या शरीरातून आपण बाहेर टाकतो. ते शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद, नाना उदकाचे नाना भेद, विवरून पाहता विशद होत जाते. तुम्ही परत सांगा, किती विचार करा तुम्ही.
विवरून सांगतो. म्हणजे किती किती निरनिराळ्या प्रकारचं पाणी आपल्या शरीरातून आपण बाहेर टाकतो, त्याच्यात किती निरनिराळ्या प्रकारचे जंतू असतात म्हणून सांगितलं. ऐसे उदक विस्तारले, मुळापासूनच शेवटा आले, मध्येही ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त. एकदम पाणी येतं वरती, म्हणजे खाली असतं पाणी. ते काही पाणी वरती येतं, काही पाणी खाली जातं. हे जे भूकंप झाले आणि सुनामी आली, सुनामी आल्यानंतर नवीन बेटं निर्माण झाली अंदमानच्या बाजूला, आणि जी बेटं होती ती समुद्राच्या तळाशी गेली. ज्या वेळेला गुजरातमध्ये भूकंप झाला त्यावेळेला जी जी तळी दिसत होती ती खाली गेली आणि दुसरीकडे नवीन तळी प्रकट झाली. हे आपल्या डोळ्यादेखत झाले आपल्या जन्मात. आणि आपलं आयुष्य काही 100 वर्षांचं नाही आहे. 100 वर्षात जर एवढे बदल होतात तर राम 10,000 वर्षापूर्वीचा तो सेतू तसा राहिला असेल. आणि तुम्ही म्हणता की असा राहिला नाही आहे, तो सेतूचे जे रेलिक्स आहेत, अंश आहेत, त्यावरून हा रामाचा सेतू आहे. पण लंका ती नाही आहे. संशोधन, लोकांना संशोधन करायचं ते करू देत. आपण आपली श्रद्धा लंका रावणाची ती सध्या श्रीलंका आहे. आणि हा जो सध्या धनुष्कोडी बघाल ना तुम्ही, तिथे जर गेलात तर लंकेचे दिवे दिसतात संध्याकाळी. धनुष्कोडी हे भारताचं शेवटचं टोक, कन्याकुमारीसारखं. तिथे तुम्ही जर गेलात तर लंकेत जहाजं जी आहेत त्या जहाजांचे दिवे तुम्हाला या डोळ्यांनी दिसतात. इतकी जवळ आहे लंका. म्हणजे असं काही फार दूरवर बांधलेला पूल वगैरे तसं नाही आहे. पुढे बघूया आपण. शुक्लित क्षीर सिंधू ऐसे उदक विस्तारले, मुळापासूनच शेवट आले, मध्ये ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त. जे जे बीजी मिश्रित झाले, तो स्वाद घेऊन उठले, उसामध्ये गोडी चाले परमसुंदर. आपण हे उदाहरण देतो की एकाच प्रकारचं पाणी कारल्यात जाऊन कडू होतं, चिंचेत जाऊन आंबट होतं, मिरचीत जाऊन तिखट होतं, उसात जाऊन गोड होतं. बरोबर आहे ना? तेच पाणी आहे. लक्षात घ्या, इथे तेच सांगितलेलं आहे की जे बीज आहे त्याप्रमाणे होतं. उदक तारक, उदक मारक, उदक नाना सौख्यदायक, पाहता उदकाचा विवेक अलौकिक आहे. तो विवेक अलौकिक आहे. किती पाण्याचा विचार करा. बघा ना, तुम्हाला असं नाही वाटत हे वाचल्यानंतर की आपण शरणच गेलं पाहिजे पाण्याला, शरणच गेलं पाहिजे पृथ्वीला. म्हणून निरनिराळ्या पूजा सांगितलेल्या आहेत. दसऱ्याच्या आधी भूमिका पूजन म्हणून सांगितलेलं आहे. भूमी म्हणजे मोठी आणि भूमिका म्हणजे लहान. आणि दसऱ्याच्या आधी नंतर दुसऱ्या दिवशी काय आपण करतो? दसऱ्याची पूजा करतो साधनांची. एक महत्त्वाचा प्रसंग आहे, सगळं सांगत बसत नाही. अज्ञातवासाचा एकच दिवस उरलेला आहे आणि एक दिवस जर पांडव शोधून आले नाहीत तर पांडव मुक्त झाले, पांडवांचं राज्य परत द्यायला पाहिजे. अशा वेळेला एक इमर्जन्सी मीटिंग, आपत्कालीन सभा घेतली जाते आणि त्यावेळेला बोलू नये ते बोलावं लागेल. हा जो एक शाप आहे भीष्माचार्यांना, भीष्माचार्य म्हणाले, हे शकुनी, हे दुर्योधना, तुमचे जे 4 चक्षु म्हणजे डोळे, 4 म्हणजे 4 फोर नाहीत, फिरणारे इकडे तिकडे हेर फिरतात ना, तुम्हाला सापडले नाहीत ना, मी तुम्हाला एक कॉमन लॉजिक देतो. गेल्या वर्षात, कारण वर्षभर अज्ञातवासात राहायचं होतं, जे राज्य जिथे आबाद झालेलं आहे, पिकं खूप आलेली आहेत, सगळे लोक आनंदात आहेत, युद्ध झालेलं नाही आहे, अत्यंत शांत असं कुठलं राज्य गेल्या वर्षातलं आहे ते बघा. मग विराट, तिथे पांडव असलेच पाहिजे. ते केवढं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. पांडव जरी वनवासात असले, पांडव जरी लपून असले, तरी जिथे पांडव असतील तिथे आत्ता सांगितलेला सूर्य, पृथ्वी, हे पाणी, हे सगळं वारा हे अनुकूल असल्यामुळे आबाद झालेलं असेल, सगळं प्रॉस्परस झालेलं असेल. आणि मग हे विराटाकडे निघतात. एक रात्र उरलेली आहे. अशा वेळेला त्यांनी तिकडे फ्रंट उघडतात आणि विराटाचा कीचक मारलेला असतो, पण दुसऱ्याचे सगळेजण जातात तिकडे लढायला. इकडे युधिष्ठिर सांगतो गायी पळवून नेलेल्या आहेत. त्या कौरवांनी गायी पळवून दिल्या, कारण गायीचे ज्याला घोष म्हणतात म्हणजे गोशाळा या नेहमीच सीमेवर असायच्या. आणि गायी पळवल्यानंतर पांडव प्रकट होणारच. पुन्हा 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास ते सहन करतील. पण जे विराटाच्या राज्यात असतील, वर्षभर जर विराटाचं अन्न आपण खाल्लेलं आहे तर त्याच्या गायी म्हणजे सगळ्या समाजाची आई, ती जर कोण पळवून नेलं असेल, पांडव प्रकट होतीलच. इकडे कोणी नाही आहे, सगळेजण लढायला गेलेले आहेत. विराटसुद्धा, सगळ्या बायका आहेत राजवाड्यात आणि एक फक्त उत्तर नावाचा मुलगा, मुलगीचं नाव उत्तरा, जे अभिमन्यूची पुढे हे झालेली उत्तर. तो उत्तर बालिश बहु बायकात बडबडला असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तो अत्यंत भित्रा आहे.
तो म्हणतो की मला एकट्याने सगळ्या पांडवांचा कौरवांचा मी नाश करेन एकट्याने, पण मला रथ आहे पण सारथी नाही आहे. काय कारण सांगितलं? सगळे सारथी गेले ना तिकडे लढायला, कौरवांनी मोठी फ्रंट उघडलेली आहे, तिकडे ते सगळे गेल्यानंतर त्यावेळेला लचकट मुरडत बृहन्नडा पुढे येते आणि मी अर्जुनाचं सारथ्य केलेलं आहे. हा अर्जुनच आहे, मी चांगलं सारथ्य करीन. तू काय, तुला चालता येत नाही नीट, बाईसारखा चालतोस आणि काय सारथ्य. बाकीच्या बायका म्हणायला सारथी मिळाला, चल आता. मग त्याची फजिती करण्यासाठी, अरे बापरे आता जायला पाहिजे. मी भूमिका पूजन म्हणजे काय तुम्हाला सांगतोय, जे आता लवकर आलेलं आहे दसऱ्याच्या आधी. तर ते झाल्यानंतर हा जातो आणि बृहन्नडेला सांगतो, मी तुला खूप धन देईन ग, पण जिकडे सैन्य आहे त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला रथ नाही. हे सांगतो. आणि आपण सांगू की आम्ही जाईतोपर्यंत ते पळून गेले होते म्हणून आम्ही परत आलो. अर्जुन आहे हा, हे त्याला कुठे माहीत आहे. अर्जुनाने रथ अशा ठिकाणी वळवला, त्याला बरं वाटलं, कारण कौरव जात होते गायी घेऊन, तो आवाज येत होता. पण ह्याने अशा एका झाडाखाली रथ थांबवला, त्याला शमीचा वृक्ष म्हणतात. आणि गंमत तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या काळी लपवून ठेवलं एखादी शस्त्र वगैरे तर ते कसं लपवून ठेवायचं, प्रेतासारखं बांधायचं. आणि प्रेत, गरीब लोक, पाण्यात प्रेत सोडणं हा एक मार्ग होता, प्रेत पूर्ण हा दुसरा मार्ग होता, प्रेत जाळणं हा तिसरा मार्ग होता, आणि प्रेत झाडावर ठेवायचं म्हणजे गिधाडं पक्षी वगैरे येऊन खातील. पण नुसतं प्रेत काय ठेवणार म्हणून ते कापडात बांधायचं. पांडवांनी आपली सगळी शस्त्र ठेवलेली होती, कारण भीम गदा घेऊन काय स्वयंपाकघरात जाणार होता, भीमाकडे पाकशाळेचं काम दिलेलं होतं, आणि हा बृहन्नडा काय गांडीव धरून नृत्य करणार होता. नाही, त्यांनी शस्त्र तिकडे ठेवलेली आहे. ती त्याच्या झाडाखाली नाही. तो म्हणतो हे काय वरती भूत आहे, हा घाबरतो. उत्तर, लवकर इकडून नाही. अर्जुन चढायला लागतो वरती. बृहन्नडे तू झाडावर कशी चांगली चढतेस. हा फक्त असतो, ते काढतो खाली. हा प्रचंड घाबरतो, हे प्रेत कशाला खाली काढलंय. ते प्रेत उघडल्यानंतर त्याच्यात शस्त्र असतात. अर्जुन आपला गांडीव धनुष्य आणि तो भाता घेतो, बाकीचं पुन्हा बांधून वरती नेऊन ठेवतो, आणि त्या बाणाने फार सुंदर वर्णन आहे, भूमीचं एक चित्र काढतो, भूमिका पूजन करतो. आज बरेच दिवसांनी मी तुझ्यावर युद्ध करणार आहे, कारण गेले वर्षभर मी फक्त नाचत होतो, नृत्य करत होतो, उत्तरेला शिकवत होतो वगैरे वगैरे. पुढचा भाग तुम्हाला माहीत आहे. पण भूमिका पूजन केलेले अर्जुनाने, हे संस्कार आहे. पांडवांनी आपले संस्कार कधीही घाण टाकले नाहीत, आणि कौरवांनी कुठलाही संस्कार पाळला नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे बघा ना, आपनिरूपण तुम्ही घेणार असाल तर घ्या, नंतर आलेला नाही. आणि फार सोपं आहे सध्याचं. उदक तारक उदक मारक, उदक नाना शेवटून चौथी ओळ वाचतोय. उदक नाना सौख्यदायक, पाहता उदकाचा विवेक अलौकिक आहे. पाण्याशिवाय काय आहे, काहीच नाही. भूमिगर्भी डोह भरले, पाण्याचे डोह जे जमिनीत आहेत ते कोणी देखिले ना ऐकले. ठाई ठाई झोवीरे झाले, म्हणजे झरे झरे सगळे झाले. विद्युल्लतांचे, लोणार नावाचं एक गाव आहे पुण्याच्या जवळ. तुम्ही खरंच गुगलवर बघा, आणि किती इनसेन्सिटिव्ह आहेत. मला वाईट वाटतं. सध्या मी राजकारण सांगत नाही आहे, पण बापरे, मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचं वाईट वाटतं की त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. किती करता येण्यासारखं होतं. राजकारण सांगत नाही. लोणारचं हे युनोनी सांगितलेलं आहे, हे जगाचं तळ आहे म्हणून. उल्का पडलेलं आहे, मोठं असं उल्का पडलेली आहे, ज्याला आपण मिटिऑर म्हणतो ना, ती पडलेली आहे. त्यातून ते तळ झालेलं आहे. तिथे जे दगड वगैरे सापडतात ते सोनं वगैरेपेक्षा प्रेशस आहेत. लोक नेतात तिथे, लोक तिथे सकाळच्या प्रातर्विधीला बसतात. हे सगळं सांगितल्यानंतर तिथे तुम्हाला हे करता येत नाही कॉर्डन. ते पाणी काय, हे काय, हे पृथ्वीवरचं नाहीच आहे. हे उल्का म्हणजे पृथ्वीच्या आधीचे सुद्धा असू शकेल. म्हणजे ते जे वातावरण आहे लोणार, आता कदाचित त्यांनी तिथे काय केलं आहे संरक्षणाची व्यवस्था मला माहीत नाही. अत्यंत अनास्था होती, खरंच तुम्हाला सांगतो. वाईट वाटतं हे सगळं सांगताना. का केवढं धरोहर आहे आपली ते, आणि लोक नेतात, चोरून नेतात ते पाणी. मग त्या पाण्यात काहीतरी असेल, आणि पाण्यात धातू असतात ना, ते पाणी जर ते उकळून टाकलं तर मागे धातूचे कण मिळतात. म्हणून इथे आल्यानंतर मी काहीच्या अशा कपोलकल्पित अशा कथा असतात. त्यांनी सांगितलं होतं, हे जे गोव्यातले श्रीमंत आहेत, मी नावं घेत नाहीत, त्यांच्या बायका ज्या वेळेला नाहतात ते पाणी साठवलं जातं आणि ते सोनार शेटी येऊन घेऊन जातात. कारण तुम्ही म्हणतात काकण रोज काय झिजणार आहे, पण 6 महिन्यांनी झिजतं ना काकण. मग झिजलेलं काकण, झिजलेलं एवढं काकण आहे सुंदर,
ते आता बारीक सगळे गुळगुळीत झालेलं आहे, गुळगुळीत. ते सोनं गेलं कुठे? ते त्या पाण्यात असतं. मग ते पाणी इव्हॅपोरेट करून वगैरे एवढं जरी सोनं मिळालं, सगळ्या 10 बायकांना आलेल्या आहेत. हे हा विनोद नाही आहे, ही सत्यकथा आहे. बघा तुम्ही. म्हणून इतकं प्रेशस वॉटर आहे आपल्याकडे, सुंदर पाणी आहे, आपल्याला त्याची जाणीवच नाही. बघा ना पुढे जे जे सांगितले, पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहून थोर. आता पवन, आता वाऱ्याचं वर्णन केलेलं आहे. पवनाशिवाय जगू का आपण? बघा ना, हे किती सगळे पंचमहाभूत आहेत ना, ते प्रत्येक पंचमहाभूत आपल्याला उपयोगी आहे. अवकाश नसतं तर काय मंडप हा बांधता आला असता? पाणी नसतं तर आपण काही जिवंत राहिलो असतो? आणि आता पवनाचं वर्णन आहे पुढे. त्याहून थोर परमेश्वर, महद्भूतांचा विचार, त्याहून थोर परात्पर परब्रह्म जाणावे. हे सगळ्यात शेवटचं आहे. आता अग्नी निरूपण, वायूनंतर आहे अग्नी. धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा श्वशुरू. हे नातं तुम्हाला कसं वाटतं? रामाची आई ही धरती आहे, कारण धरतीची मुलगी सीता आहे. आई नाही, सॉरी, सासू. रामाची सासू आहे जमीन. रामाचा सासरा अग्नी. हे कुठलं कथानक आहे? सोपं कथानक आहे. ज्या वेळेला आता आम्ही वनवासात निघालेलो आहे, वनवासात संकट येतील, मी आणि लक्ष्मण ज्या वेळेला नसू त्यावेळेला सीतेचं रक्षण कोण करणार? म्हणून अग्नी पेटवला आणि अग्नीनं मी कन्या म्हणून हिला स्वीकारतो म्हणून सीतेला ठेवलं आणि छाया सीता गेली. रावणाने नेलेली खरी सीता नव्हतीच, खरी सीता अग्नीच्या पोटात अग्नीने घेतलेली होती आणि म्हणून अग्निदिव्य करून ती खरी सीता रामाला मिळाली. अशी एक कथा सांगितली जाते एका रामायणात. पण गंमत बघ, मग अग्नी म्हणतो की माझी कन्या आता मी तुला देतोय. म्हणजे सासरा नाही का झाला अग्नी? अग्नीची मुलगी सीता. म्हणजे सीतेचे आई वडील काय हो? अग्नी आणि धरती. धरती आई आहे आणि अग्नी, म्हणून ती तेजस्वी आहे सीता. धन्य धन्य आहे वैश्वानरू, होय रघुनाथाचा श्वशुरू. श्वशुरू म्हणजे सासरा. विश्वव्यापक विश्ववरू, पिता जानकीचा. जानकीचा पिताही आहे. ज्याच्या मुखे भगवंत भोगता. म्हणजे यज्ञ का करतात? कारण यज्ञातून आपण आहुती देतो. पहिल्यांदा आपण म्हणतो वायवे स्वाहा, म्हणजे वायूलाही आहुती मिळाली. आपण निरनिराळ्या प्राणाला आहुती देतो, इंद्राला आहुती देतो, अग्नीला व्हायचं ते वायूला देतो, या सगळ्यांना आहुती. आहुती कुठल्या तोंडात द्यायच्या असतात? अग्नीच्या मुखात. म्हणून तो यज्ञ, पेटलेला यज्ञ, तिथे दिलेल्या आहुती स्वाहा असं मिळाल्यानंतर त्या ह्यांना मिळतात, अशी कल्पना आहे ती. ज्याच्या मुखे भगवंत भोगता, जो ऋषींचा फळदाता, तम हिम रोग हरता. तम म्हणजे अंधार आणि हिम म्हणजे बर्फ, थंड. त्याच्यातून जे रोग निरनिराळे होतात ते हरण करतो. हा कोण? अग्नी. भरता विश्वजनाचा. भरता म्हणजे भरण करणारा, पोषण करणारा. अग्निकरिता सृष्टी चाले, अग्निकरिता लोक धाले आनंदात. आपण जे राहतोय, अग्निकरिता सकळ झाले लहान थोर. म्हणजे लहान थोर, बाकी तुम्हाला अगदी विषाणू जो दिसत होता, म्हणजे दिसत नव्हता खरा, कोरोनासारखा, अग्नी होता की हो, तो गरम होता, त्याला टेम्परेचर म्हणून तो जिवंत आहे ना, हे लक्षात घ्या. अग्नी आहे म्हणून जिवंत आहोत. अग्नी आपल्यातला गेला की आपण थंड पडलो, मेलो. अग्निकरिता सृष्टी चाले, अग्निकरिता लोक झाले, अग्निकरिता सकळ झाले लहान थोर. पोटापदे जठराग्नी. जठराग्नी म्हणतो आपण. तेथे क्षुधा लागे जनी, अग्निकरिता भोजनी रुची येते. अग्निमांद्य हा शब्द ऐकला असेल, महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. 2 म्हणाले रोग आहेत, एक अग्निमांद्य आणि दुसरा भस्म्या. भस्म्या म्हणजे किती खाल्लं तरी भस्म. आणि ती गरीब माता म्हणते, अरे भस्म्या किती खाशील, पोटच भरत नाही माझं, आणखी भाकरी दे, आणखीन भात दे. भस्म्या हा एक रोग आहे. आणि दुसरा आहे अग्निमांद्य. खा रे थोडंसं, आई खावंसंच वाटत नाही, अन्नावर माझी वासनाच नाही, अग्निमांद्य. आपल्याला दोन्ही रोग एकदम झालेले आहेत. महाराज म्हणतात आपल्याला जो प्रपंचातले भोग आहेत ना, देहाचे भोग उपभोग, त्याचा भस्म्या झाला आहे. हे चला फर्निचर 2 वर्ष झाली, चला नवीन आणूया, भस्म्या थांबतच नाही. आणि उपासनेचं अग्निमांद्य झालेलं आहे. तरीसुद्धा तुम्ही एवढी मंडळी आलेला आहात, पाऊस असून सुद्धा. उपासनेचं अग्निमांद्य, नकोच उपासना, उद्या करूया, आज नको, पण तिथे बटाटेवडा चांगला खायला जाऊया, भस्म्या. म्हणून म्हणाले दोन्ही रोग झालेले आहेत, फक्त ते उलट्या प्रकारे झालेले आहेत, हा प्रॉब्लेम आहे महाराजांच्या मते. आणि म्हणून सांगितले वायव करता धन्य धन्य वाना. आपण काय? ऐसा अग्नीचा महिमा, अग्निहोत्र अंत्यगृहीचा सूर्य, अग्नी सर्वांगी व्यापक, पोटामध्ये जठराग्नी. तेणे क्षुधा लागे जनी,
अग्नी करता भोजनी रुची येते. सगळं कच्चं काय खाणार होतात तुम्ही? पक्व कोण करून देतं? साधा भात असतो त्याचं शीत कोण करून देतं? भाजी शिजवून कोण देतं? हे लक्षात ठेवा. अग्नीशिवाय पाकक्रिया शक्यच नाही हो. पाक आपण ज्याला म्हणतो, सिद्धी त्याला शब्द वापरतात. पाकसिद्धी म्हणजे स्वयंपाक. मग तो अग्नीशिवाय शक्य नाही आहे. अग्नीशिवाय म्हणून सांगितलेलं आहे, अग्नी सर्वांगी व्यापक, उष्णे राहे कोणी एक, उष्ण नसता सकळ लोक मरून जाते. हा उष्ण शब्द हे असं झालेलं आहे. सूर्य सकळाहून विशेष, सूर्या उपरी अग्निप्रकाश, रात्रभागी लोक अग्नीस सहाय्य करते. रात्री जर थंडी असेल तर आपण शेकोटी पेटवतो ना. अग्नी म्हणजे प्रकाश आहे. अंधाऱ्या रात्री सुद्धा अग्नी लागतो आपल्याला. अग्नीशिवाय कुठला सण आहे आपला सांगावर? आपण दिवे पेटवतो, आरती वगैरे करतो, अग्नीच आहे तो. अग्नीशिवाय काहीही नाही आहे. आता हे त्यांनी दुसरं उदाहरण दिलं आहे, अंत्यज गृहीचा अग्नी आणिला. अंत्यज म्हणजे अस्पृश्य. अस्पृश्यांच्या घरचं पाणी आणायचं नाही. त्या पाण्याला शिवले की ते अपवित्र झाला, विटाळ झाला. पण अग्नीला विटाळ शक्यच नाही. अग्नीला पावनानाम पावका म्हणजे पवित्र करणाऱ्या वस्तूतला सगळ्यात पवित्र, आणि ज्याला पवित्र करावं लागत नाही त्याला अग्नी म्हणतात. म्हणून सोनं सुद्धा अग्नीत टाकतात. सोन्याला जे मळ वगैरे सगळी लावलेलं असतं ना, घाण वगैरे, ती सगळी जाते आणि तावून सुलाखून सोनं स्वच्छ झालं, शुद्ध झालं आपण म्हणतो. म्हणून अग्नी सगळ्यांना पावा. पाण्याला सुद्धा मर्यादा आहे. म्हणून प्रेत पाण्यात टाकलं तर पाणी घाण करून टाकतं, पण अग्नी प्रेत जाळलं तर छान ते राख वगैरे सुद्धा तुम्ही नंतर पाण्यात घातली तर त्याला काहीतरी अर्थ आहे, कुठेतरी उपयोग आहे. अग्नी हा शेवटचा आहे. म्हणून अंत्यज गृहीचा अग्नी आणला, त्यास दोष नाही बोलला. सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरू. अग्निहोत्र नाना याग, अग्निकरिता, याग म्हणजे यज्ञ, अग्निकरिता होती सांग. सांग म्हणजे यथाविधी यथा सांग. सांगणे नाही आहे. सगळे अग्नी असेल तर तुम्ही होम कसा करणार आहात? अग्निहोत्र कसं करणार आहात? दिवे पेटवतात. पहिल्यांदा दीपपूजन सांगितलेलं आहे. षोडशोपचार करताना, गणपती बसवताना पहिल्यांदा दिव्याची पूजा करा, नंतर कलश पूजा करा, नंतर आलेलं जे साहित्य आहे त्याची पूजा करा. हे सगळं करतो, मग गणपतीकडे वळतो आपण. म्हणून पहिली पूजा अग्नीची, हे लक्षात ठेवा. अग्निहोत्र नाना याग, अग्निकरिता होती सांग, अग्नितृप्त होता मग सुप्रसन्न होतो. नाना लोक, इथे एक उदाहरण सांगण्यासारखं आहे, गमतीदार प्रसंग आहे की ज्या वेळेला राज्याचे दोन भाग करतात, गंगेच्या उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा. उत्तरेकडचा भाग फार संपन्न आहे, ते कौरव आपल्याकडे ठेवतात. तिथे इंद्रप्रस्थ वगैरे आपली हस्तिनापूर राजधानी आहे. दक्षिणेकडचा भाग पांडवांना देतात. त्याचं नाव आहे खांडवप्रस्थ. खांडव म्हणजे पूर्णपणे या जंगलं, वाळवंट, काही दगड सगळे. हाय घेऊन तुम्ही मिळवलं काय? कृष्ण तिथेच अर्जुन वगैरे म्हणत असतात आम्हाला हे नको म्हणून, यातला अर्धभाग तुम्ही घ्या, तुमचा आणखीन अर्धभाग आम्हाला द्या. त्यावेळेला कृष्ण फक्त खूण करतो, घे तो घे. आणि एकदा कृष्णाने खूण केल्यानंतर सगळा अर्धभाग घेतला जातो. आता म्हणाले इथे आपण राजधानी वसवूया. आणि राजधानी इंद्रप्रस्थ ती हस्तिनापूरपेक्षा संपन्न झाली. ते मला सांगायचं नाही आहे. तर ज्या वेळेला सगळी झाडं जाळल्याशिवाय तुम्ही वस्ती कशी करणार आहात? त्यावेळेला भरपूरच झाडं होती. आता आपण झाडं कापू नका, तोडू नका म्हणतो, तरी तोडावी लागतात. रोड वाइंडनिंग, 6 लेन वगैरे करायच्यात, काही झाडं तोडावी लागतातच. तर तिथे तर सगळं अरण्यच होतं की. अशा वेळेला तो अग्नी शरण येतो. आणि त्यांनी काय सांगितले तुम्हाला आवडणार आहे हा हे. तो म्हणतो कृष्णा बरं झालं तू मला जाळायला निघालेला आहे. अरे त्या ऋषींच्या यज्ञातलं सारखं तूप खाऊन वाजायला आपण म्हणतो ना, इतका कंटाळ आलेला आहे मला, बेजार झालेला आहे. हे जाळलंच ना तर निरनिराळ्या प्राण्यांचं मांस मला खायला मिळेल. अग्नी आहे तो. तर तथाच तो कृष्ण म्हणतो. म्हणाला एकाही प्राण्याला आम्ही बाहेर जाऊ देणार नाही. सगळे कोणी आले तर त्याला मारून आत टाकत होते. हा अग्नी शेवटी म्हणतो मी तृप्त झालो म्हणून एक तुला रथ देतो आणि हे गांडीव धनुष्य देतो. अग्नीनं दिलेलं आहे ते अर्जुनाला. आणि शेवटच्या दिवशी अर्जुन मूर्ख, 17 दिवस युद्ध झालं, 18व्या दिवशी युद्ध जिंकलं. म्हणून अर्जुन नाही म्हटलं तरी फुरफुरतोय ना. 17व्या दिवशी कृष्ण उतरायचा लाईक अ गुड ड्रायव्हर, सारथी, आणि अर्जुनाला हात देऊन आधी ड्रायव्हर उतरतो मग मागचं दार ना, आणि बऱ्याच वेळेला मालकाला ओढून काढावं लागतं त्या गाडीतून, असा प्रकार असतो. तर अर्जुनाला हात देऊन अर्जुन उतरायचा. 18व्या दिवशी तर अर्जुन सगळं जिंकलेलं आहे.
कृष्ण सांगतो तू खाली उतर. अर्जुन म्हणतो का, तू सारथी आहेस, मी रथी म्हणजे मालक आहे, उत्तर म्हणून सांगतो, प्रश्न विचारू नकोस. आणि अर्जुन खाली उतरतो, कृष्ण उडी मारतो आणि एकदम ज्वाला होऊन तो सगळा रथ जळून टाकतो. तुला काय वाटलं रे अर्जुना, हा कर्ण, धृतराष्ट्र, आपला भीष्म, द्रोणाचार्य यांनी ज्या शक्ती तुझ्यावर सोडलेल्या होत्या त्या तुझ्यामुळे गेल्या, त्या सगळ्या मी रथात शोषून घेतल्या होत्या. एखादं नारायणाने मी रथ खाली करायचो, रथ असा करायचो आणि त्या सगळ्या शक्ती शोषून घेतल्या होत्या. वरती हनुमान बसलेला आहे आणि हा त्याच्यामुळे हे सगळं जोडणं, अग्नीने आपला रथ परत घेतला. हे गांडीव धनुष्यसुद्धा शेवटी त्याला देऊन टाक. एक विचार करा तुम्ही. म्हणून हा विचार करत जर महाभारत वाचलं तर लाईफटाईम पुरेल एवढा ग्रंथ मोठा येतो. तर म्हणून सगळा अग्नितृप्त झालेला आहे. म्हणून सांगितलं इथे की वायो करता धन्य धन्य हा वायोदेव, हा ऐसा वनी उष्णमूर्ती, तो मी बोलिलो यथामती, न्यून पूर्ण क्षमा श्रोती केलं पाहिजे. शेवटी आपण काय बघितलं, ऐसा अग्नीचा महिमा, बोलीजे तितुके उणी उपमा, उत्तरोत्तर अगाध महिमा अग्निपुरुषाचा, जीत असल्या सुखी करी, मेल्या प्रेतभस्म करी, सर्व भक्षकू त्याची थोरी, काय म्हणून सांगावी. ऐसा वन्नी उष्णमूर्ती, तो मी बोलिलो यथामती, न्यून पूर्ण क्षमा श्रुती केले पाहिजे. मी काही जास्त कमी बोललेलो असेल तर तुम्ही समजून घ्या. वायुस्तवन, धन्य धन्य हा वायुदेव, याचा विचित्र स्वभाव, वायोकरिता सकळ जीव वर्तती जनी. आपण हा समास वाचून थांबणार आहोत, हे लक्षात ठेवा. धन्य धन्य हा वायुदेव. आता वाय, आता तुम्ही म्हणाल वायुदेव का नाही, समर्थ वायच म्हणतात. फुका वाय चाळा. काय बडबडता तुम्ही, मी हे करीन, मी ते करीन. वाय म्हणजे तोंडातून निघतो तो वायूच ना, आणि त्या तोंडावर निघणाऱ्या वायूमुळेच आपल्याला भाषा शक्य आहे ना. लंग्समधून निघत नाही हवा, म्हणूनच ती आपण बोलू शकतो. सगळा वाय चाळा, फुका वाय चाळा, म्हणून वायदेव म्हणलेलं आहे. वाय, आणि आपण कोकणीत सुद्धा वाय झाला म्हणतो ना, वायू, वात, वात संस्कृतमधला शब्द वाय. तर धन्य धन्य हा वायदेव, याचा विचित्र स्वभाव, वायुकरिता सकळ जीव वर्तती जनी. वायू थांबला की आपण मेलो, 2 मिनिटापेक्षा जास्त काही जगू शकत नाही. वायो फक्त वाचूया. वायोकरिता श्वासोच्छ्वास, नाना विद्यांचा अभ्यास, वायुकरिता शरीरास चलन घडे. वायू जर नसला तर काय चलनवलन करणार आहात तुम्ही, बसून राहाल नुसते. चलन, आता निरनिराळे 5 वायू सांगितले आणि 5 उपप्राण सांगितलेले आहेत. उपप्राण मी इथे घेतलेले नाहीत, पण महाप्राण बघा त्यांनी काय सांगितलेलं, निरोधन, आकोचन, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. आपण नैवेद्य दाखवतो, ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. आपण जे म्हणतो ना, 5ही प्राणाला पंचप्राण नैवेद्य हा दाखवलेला असतो. चळण, वळण, प्रसादन, निरोधन, आकोचन, प्राण, अपान, व्यान, उदान, समान वायू. वायू ब्रह्मांडी. मला हसू काय ते 6व्या समज निराळच झालं. मला वाटलं की सगळं संपवायचं, सोपं आहे म्हणून आपण ठीक आहे, हरकत नाही. कोणतं वाचू, तुम्ही वाचा. धन्य धन्य सगळ्यांनी वाचून थांबूया. धन्य धन्य म्हणा. नाना विद्यांचा अभ्यास, वायुकरिता शरीरास चलन घडे श्रीराम. चलन, वळण, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन, प्राण, अपान, व्यान, उदान, समान वायू श्रीराम. वायो ब्रह्मांडी प्रकटल, ब्रह्मांड देवतासु पुरविला, तैतून पिंडी प्रकटला, नाना गुणे श्रीराम. चंद्र सूर्य नक्षत्रमाळा, ग्रहमंडळे मेघमाळा, वायुकरिता श्रीराम. शेषास पवनाचा आहार, आहारे फुगे शरीर, तरी मग घेतला भार, भूमंडळाचा श्रीराम. वारा हे आपुले दंती,
ब्रह्मा विष्णू महेश्वर, चौथा आपण जगदेश्वर. तेहतीस कोटी सुरवर, 88 आठ आहे. करिता श्रीराम ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन, रघुनाथ स्मरणी तन मन, हनुमंताचे श्रीराम. मागे मृत्यू आला हनुमंता, त्रैलोक्यवासी श्री श्रीराम समर्थ श्रीराम. हा आपण उद्या बघूया वायुस्तवन. आणि इथे हनुमंताचं चरित्रही थोडं आलेलं आहे. हा सोपा समास आहे. पुढे तर एवढ्या ओव्या आपण निवडलेल्या आहेत, एवढ्या ओव्या आपण कुठल्याच समासातल्या निवडलेल्या नाहीत, कारण या अगदी सोप्या आहेत. वाचता वाचता समजतं आपल्याला ते. ह्याच्यानंतरचे जे महद्भूत वगैरे आहे ते समजायला वेळ लागेल. म्हणून 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 5 आपले आज झालेले आहेत. उद्या आपण 5 सकाळी आणि दुपारी पाहणार आहोत. आहे त्या ठिकाणी जरा ताठ बसून हे म्हणूया शांतपणे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, उपेक्षून गुणवंता, रघुनायका मागणे तेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ सहवीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून महाराज आणि इतर सगळे देवदेवता सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. श्रीराम समर्थ श्रीराम.